भगवंताच्या पेक्षा मोठा उत्तम नाही आहे, होणेही नाही आहे, वर्तमानामध्ये पण नाही आहे, मागे पण नव्हते, भविष्यातही होणार नाही. ह्याच प्रतिमा पुढे जाऊन सीतादेवीने पूजलेल्या आहेत. भगवत भक्त असलेल्या, श्रीराम भक्त असलेल्या हनुमंताकडून पूजले गेलेले आहेत. की श्रीरामांच्या हस्ते पूजलेल्या सीतामाईंनी साक्षात ज्याचं पूजन केलंय त्या मूर्ती उत्तरादी मठात कशा आहेत? हातामध्ये भाले, तलवारी, कुऱ्हाडी हे सर्व घेऊन आलेल्या व्यक्तींनी स्वामीजींवर हल्ला चढवला आणि विचित्र म्हणजे त्यांच्या देहातून एक थेंबही रक्त बाहेर आलं नाही. 11 दिवसातून एकदा संपूर्ण उपवास करायला पाहिजे. त्या दिवशी पाणीही घेऊ नका, त्या दिवशी काही खाऊ नका. ह्याने काय होईल म्हणजे देहामध्ये तुम्हाला कॅन्सर विरुद्ध लढणाऱ्या सेल्स ज्या आहेत त्या वाढीस लागतात. मुघल काळामध्ये सुद्धा हा जो पंथ होता असे काही उल्लेख किंवा काही घटना कथा अशा आहेत की तो पंथ स्ट्रगल करत इथपर्यंत आलाय, असे काही नोंदी आहेत? त्यांच्यावर एकाएकी परकीयांचं आक्रमण झालं त्या मठावर. आज आपण जो मठ बघत आहोत तो मठ आणि त्यावेळचा मठ ह्या थोडा फरक आहे. त्यामुळे आजही श्रीमद उत्तरादी मठामध्ये कार्तिक शुद्ध द्वादशीला या श्रीमंत मूल रामचंद्राची 2 वेळा पूजा होते. पण तेच लहान काम ज्याने ते प्रामाणिकपणे केलं तर त्या कामातूनही तो भगवंताला प्राप्त करू शकतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती. सगळ्यांच्या आवडत्या मनसोक्त गप्पा पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये बरेच संप्रदाय आहेत. वैष्णव संप्रदाय आहे, शैव संप्रदाय आहे. वैष्णव संप्रदायामध्ये मध्व संप्रदाय आहे, ज्याची स्थापना श्री मध्वाचार्यांनी केली आणि त्यांनीच उत्तरादी मठाची स्थापना केली. उत्तरादी मठाचं कार्य म्हणजे वैदिक परंपरा, वेद यांचं जतन आणि संवर्धन करणं. तर ह्याच वैदिक संप्रदेला आधारून किवळे येथील उत्तरादी मठ आहे. त्याचे प्रधान आचार्य श्री दामोदर शास्त्री देशपांडे आज आपल्यासोबत मनसोक्त गप्पामध्ये चर्चा करण्यासाठी आहेत. गुरुजी, आपलं खूप खूप स्वागत. जसं आपण जाणतो की शैव धर्म, वैष्णव धर्म जितका पुरातन आहे तितकाच हा माध्व संप्रदायही पुरातन आहे. तर ह्या माध्व संप्रदायाचं जे ब्रीद आहे की श्री दिग्विजय राम विजयते असं म्हणून आपण या आजच्या पॉडकास्टची सुरुवात करूया. माध्व संप्रदाय खूप पुरातन आहे हे आपण म्हणजे जाणतोच की जसा वैष्णव संप्रदाय तसंच आहे आणि मध्वाचार्यांनी स्थापना केली. त्यांना वायूचं रूपही म्हणजे अवतार असं म्हटलं जायचं. तर ही स्थापना कधी झाली आणि कुठे झाली हे आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला. आपादमौलिपर्यंतं गुरूणाम आकृतिं स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. श्रीमंत मध्वाचार्यांनी उडुपी या क्षेत्राच्या जवळ, कर्नाटकामध्ये मंगलोर जे आहे त्याच्या जवळ उडुपी क्षेत्र आहे. त्या उडुपीच्या अगदी जवळच एक पाजक नावाचं क्षेत्र आहे. हार्डली उडुपीपासून 12-15 किलोमीटर लांब असेल. ह्या पाजक क्षेत्रामध्ये श्रीमंत मध्वाचार्यांचा अवतार झाला. ह्या तिथपासून तिथे त्यांच्या बाललीला वगैरे सुरू झाल्या. नंतर त्यांचं कार्य असं वाढत गेलं. म्हणजे आपण एका अर्थाने म्हणू शकतो की मध्वाचार्यांचा जो अवतार आहे तो कर्नाटकामधील उडुपी क्षेत्राजवळील पाजक क्षेत्रामध्ये झाला. तिथून सर्व काही सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता मध्वाचार्यांचा जन्म कुठे झाला तुम्ही सांगितलं होते. तर ही जी मध्व संप्रदाय ही स्थापना झाली ती का करावीशी वाटली? कारण वैष्णव संप्रदायाचाच भाग आहे असं तुम्ही मगाशी म्हणालात, पण वेगळं असं स्थापना का केली आहे, त्याचं कारण काय? आणि त्यातच उत्तरादी मठ त्याची पुन्हा स्थापना झाली, तर हे काय? वैष्णव सिद्धांत म्हणजे विष्णू हा जो आपल्या हिंदू संस्कृतीतला देव आहे त्या देवाला सर्वोत्तम स्थानी मानून जे जे सिद्धांत, जे जे मत चालू झाले, सिद्धांत चालू झाले ते सर्व वैष्णव सिद्धांत. श्रीमद आनंद तीर्थांचं जी फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, त्यामध्ये त्यांनी विष्णूला अग्रस्थान दिलंच. त्याचबरोबर वायुदेव जे आहेत त्या वायुदेवाचं जीवोत्तमत्वही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अनेक सिद्धांतांपासून थोडी फारकत घेऊन
श्रीमद आचार्यांनी त्या काळी जे जे प्रचलित होते सिद्धांत त्यांपासून खूप फारकत घेऊन हे आपलं जग जे आहे ते संपूर्णपणे सत्य आहे, ह्या सत्यसृष्टीचा निर्माता विष्णू आहे, ही सृष्टी असल्यामुळे आपल्याला अनेक कार्य करता येत आहेत, आपण सुख इत्यादी सर्व काही घेतोय, ह्या सत्यसृष्टीचे निर्मापक श्री विष्णू आहेत. हा जो मुख्य सिद्धांत आहे त्या काळच्या प्रचलित सिद्धांतांपेक्षा खूप वेगळा असा सिद्धांत त्यावेळी श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी मांडलेला आहे. भक्ती मार्गाचा विशेष प्रसार श्रीमदाचार्यांनी केला. एकूण भक्तीचा प्रसार होवो, तत्वज्ञानाचा प्रचार होवो, ह्याकरिता श्रीमदाचार्यांनी अनेक मठ स्थापले. त्याच्यामधील अष्टमठ म्हणून आहेत. अष्टमठ म्हणजे उडुपीमध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा आहे. अनेक जण आपण त्याबद्दल जाणून असाल. मागे जो संक्रांतीचा महोत्सव झाला त्यावेळी पर्याय बदलून आता शिरूर मठाचे पर्याय सुरू झालेला आहे. टीव्हीवर वगैरे त्याचं आपण प्रसारण पाहिलं असेल. 8 मठांची जी स्थापना आहे ती श्रीकृष्णाच्या महापूजेकरिता विशेष करून आहे. उत्तरादी मठाची जी स्थापना केलेली आहे तिकडे हा उत्तरादी मठ जो आहे तो संचारी मठ आहे. म्हणजे उत्तरादी मठाच्या स्वामींचं एखादं मुख्य स्थान सांगा असं विचारलं तर कदाचित सांगणं थोडं अवघड जाईल, कारण आपले स्वामी कुठे असतात म्हणजे ते भारतभर संचारच करत असतात. अशा प्रकारे एकूण संचार करून, सर्वत्र संचार करून भक्तांच्या मनामधील अज्ञानरूपी अंधकार दूर करण्याकरिता या सिद्धांताची, उत्तरादी मठाची स्थापना श्रीमद आचार्यांनी त्या काळी केलेली आहे. वैष्णव संप्रदायात जसं श्रीकृष्णाला महत्त्व आहे, विष्णूला महत्त्व आहे आणि विष्णूच्या अवतारांना, तर ह्या उत्तरादी मठामध्ये कोण आराध्य आहे आणि विष्णूच्या कोणत्या रूपाला पूजलं जातं? छान प्रश्न. श्रीमद आचार्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये भगवंताची जी नाना रूपं आहेत त्या सर्व नाना रूपांची पूजा आपल्याला करायला सांगितलेलीच आहे. भगवंताच्या कुठल्याही रूपांमध्ये भेद मानू नका, हा श्रीमद आचार्यांचा महत्वाचा सिद्धांत आहे. उत्तरादी मठामध्ये रामदेवाची पूजा होत आहे. प्रस्तुत पीठाधिपती सुद्धा त्या श्रीमन मूल रामचंद्राची पूजा करत आहे. एकूण भगवंताच्या अनेक रूपांपैकी रामदेवाची मुख्यत्व करून उत्तरादी मठामध्ये स्वामीजींकडून पूजा होत आहे. आता तुम्ही रामाचा उल्लेख केला आहे. राम हे आराध्य दैवत आहे उत्तरादी मठाचं. तर मूल राम का मूळ राम दोन्हीच असं म्हणून पूजल्या जातं रामाला. तर मूल राम हे रामाचं कोणतं रूप आहे? मूल राम हे रामाचं कुठलं रूप आहे? छान प्रश्न आहे. उत्तरादी मठाची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार सर्व भाविकांना अशी श्रद्धा आहे की हे रामदेवाचं जे रूप आहे किंवा प्रतिमा आहेत त्या खूप प्राचीन आहेत. ब्रह्मदेवाकडून पूजल्या गेलेल्या ह्या प्रतिमा आहेत. चतुर्मुख ब्रह्म जे सृष्टीचे विधाता म्हणून आपण त्यांना ओळखतो, त्या ब्रह्मदेवांनी पूजलेल्या ह्या प्रतिमा आहेत. ह्या प्रतिमा वंशपरंपरेने म्हणा किंवा परंपरानुसार म्हणा सगळीकडे अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींकडून पूजल्या गेल्या. पुढे जाऊन रामदेवाच्या घराण्यामध्येच जे प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये अवतरले त्या रामदेवाच्या घरामध्ये सुद्धा ह्या मूर्तींची पूजा होत होती. ह्या प्रतिमेंना आधीपासूनच राम असंच नाव होतं. घराच्या आराध्य देवतेचं नाव आपल्या मुलाला राहावं, ज्येष्ठ पुत्राला राहावं, ह्या अभिप्रायाने दशरथाने आपल्या प्रभू रामचंद्राला श्रीराम असं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे ह्याच प्रतिमा पुढे जाऊन सीतादेवीने पूजलेल्या आहेत. भगवत भक्त असलेल्या, श्रीराम भक्त असलेल्या हनुमंताकडून पूजले गेलेले आहेत. असा हा संप्रदाय एकूण येत गेला. कलियुगामध्ये थोडा ह्या मूर्तीच्या पूजेमध्ये योग्य व्यक्ती न मिळाल्यामुळे पूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध झाली नाही. पूजा होत होती, पण नंतर काय झालं म्हणजे ओरिसामध्ये गजसंस्थान म्हणून आहे, गजपती संस्थान म्हणून आहे होतं, तिकडे ह्या प्रतिमा होत्या. ह्या प्रतिमा तिकडे आहेत हे श्रीमद मध्वाचार्यांना ठाऊक होतं.
त्यांनी काय केलं म्हणजे त्यांचे संन्यासी शिष्य नरहरी तीर्थ ह्यांना त्या प्रतिमा आणण्याकरिता सांगितलं. त्याची ही एक लहान कथा आहे. नक्कीच आम्हाला आता उत्सुकता लागली की श्रीरामांच्या हस्ते पूजलेल्या सीतामाईनी साक्षात ज्याचं पूजन केलंय त्या मूर्ती उत्तरादी मठात कशा आल्या? त्यावेळी गजपती संस्थान जे होतं, त्या गजपती संस्थानाचा जो राजा होता तो अकाली मृत्यू पावला. त्यावेळी त्याचा जो मुलगा होता तो अत्यंत बालक होता, खूप लहान होता, म्हणजे राज्यकारभार चालवणं त्याच्याकडून असाध्य होतं. अशा वेळी श्रीमदाचार्यांनी काय सांगितलं म्हणजे नरहरी तीर्थ जे होते ते अत्यंत उत्तम प्रशासक होते, सर्व महाकर्तृत्व होतं. जरी ते संन्यासी असले तरी त्यांचं कर्तृत्व फार मोठं होतं. हे जाणून श्रीमदाचार्यांनी त्यांना तिकडे पाठवलं आणि तो मुलगा मोठा होईपर्यंत किंवा राज्याचा एकूण कारभार व्यवस्थित होईपर्यंत 12 वर्षापर्यंत नरहरी तीर्थ त्या गजपती संस्थान ओरिसामध्ये राहिले. राहून जो मुलगा जेव्हा मोठा झाला, राजपदवीवर बसण्यास योग्य झाला, त्यावेळी सर्व काही त्याला सोपवून स्वतः काहीही न घेता तिकडून परतले. परतताना सर्वांनी तुम्ही काहीतरी घ्यायला पाहिजे अशी जेव्हा विनंती केली तेव्हा त्यांनी सांगितलं, गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी सांगितलं, ह्या कोशागारामध्ये ज्या प्राचीन प्रतिमा आहेत, 2 प्रतिमा, मूल सीतारामाची मूल रामदेवाची प्रतिमा आणि मूल सीतेची प्रतिमा, या 2 प्रतिमा मला पाहिजेत. फक्त त्या 2 प्रतिमा त्यांनी घेतल्या आणि बाकी काही घेतलं नाही. संन्यासी होते अर्थात विरक्त होतेच. प्रतिमा घेतल्या आणि ह्या प्रतिमा घेऊन ओरिसापासून निघून ते नरहरी तीर्थ मध्वाचार्यांकडे आले. अजून एक ह्या प्रसंगी सांगायला मला आवडेल, वैष्णव संप्रदायात उत्तरादी मठामध्ये रामदेवाची जी पूजा होते, मूल रामाची जी पूजा होते ती सकाळी होते, दुपारी सकाळी ह्या वेळी होते. अर्थात सांगण्याचं तात्पर्य असं आहे, संध्याकाळी ह्या प्रतिमेचं पूजन होत नाही. साय आरती वगैरे नाही. आरती वगैरे होते, म्हणजे पेटीला आरती वगैरे होते. प्रतिमा अशी उघडून प्रतिमेचं पूजन म्हणा, आरती म्हणा होत संध्याकाळी. एकदा सकाळी पूजा झाल्यानंतर भगवंताला पेटीमध्ये ठेवलं तर परत दुसऱ्याच दिवशी भगवंत पेटीतून बाहेर येतात, असा आपला संप्रदाय आहे. मध्वाचार्यांनी काय केलं म्हणजे नरहरी तीर्थांनी जेव्हा ह्या प्रतिमा आणल्या तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वादशी. संध्याकाळच्या वेळे ह्या प्रतिमा मठामध्ये श्रीमठामध्ये श्रीमंत मध्वाचार्यांकडे आल्या. त्यावेळी न राहून अत्यंत उत्सुकतेने श्रीमदाचार्यांनी परत एकदा स्नान करून परत एकदा पूजा केली. त्यामुळे आजही श्रीमद उत्तरादी मठामध्ये कार्तिक शुद्ध द्वादशीला या श्रीमंत मूल रामचंद्राची 2 वेळा पूजा होते. अर्थात कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजे तुळशी पूजन ज्या दिवशी होतं त्या दिवशी 2 वेळी ह्या मूर्तीचं पूजन केलं जातं. असा हा एकदम संक्षेपाने इतिहास सांगण्याचा मी येथे प्रयत्न केलेला आहे. म्हणजे श्रीमंत मूल रामचंद्रांनी अर्थात रामचंद्रांनी पूजलेल्या, सीतामाईने पूजलेल्या, हनुमंताने पूजलेल्या, ह्यापेक्षाही आधी जाऊन म्हणजे ब्रह्मदेवाने पूजलेल्या ह्या सर्व 2 प्रतिमा आहेत. त्यामुळे ह्यांचं स्थान जे आहे ते खूप खूप विलक्षण असं स्थान आहे. अनंत सन्निधान ह्या प्रतिमेमध्ये आहे असं सर्व भाविकांची अत्यंत दृढ श्रद्धा आहे. आणि स्वयंभूच मूर्ती आहेत असं म्हणतात. असंही होय, बरोबर, स्वयंभू मूर्ती आहे. साक्षात हनुमंतरायांनी पण ज्याचं पूजन केलंय. आता आपण पाहतो रामाची जिथे जिथे पूजा होते म्हणजे ढोबळमाने राम पंचायतन असतं, सीता, राम, लक्ष्मण आणि हनुमानजी. आता मूल रामाचा आपण उल्लेख येतो, कुठे दिग्विजय राम सुद्धा म्हटलं जातं. तर ह्यामध्ये मूल राम दिग्विजय राम म्हणजे मूळ स्वरूप आहे म्हणून का फक्त रामाचंच पूजन? श्रीमंत मध्वाचार्यांनी त्यांचं दुसरं नाव श्रीमद आनंद तीर्थ असं सुद्धा आहे. श्रीमद आनंद तीर्थांनी जेव्हा संन्यास घेतला त्यावेळी त्यांच्याकडे एक प्रतिमा पूजन होत होतं. म्हणजे त्यांनी त्या प्रतिमेचं पूजन सुरू केलं. त्या प्रतिमेला दिग्विजय राम असं म्हणतात. म्हणजे ह्याच्याही मागे एक संज्ञा आहे, एक मतितार्थ दडलेला आहे. दिग्विजय राम असं का त्यांनी नाव ठेवलं त्या प्रतिमेला म्हणजे संन्यासाला जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा प्रसार करायचा असतो. ह्यालाच संन्यासी जिथे जिथे जातात त्याला दिग्विजय म्हणतात. दिग म्हणजे दिशा, दिशांमध्ये जाऊन जाऊन
सिद्धांताचा प्रचार करणे, भक्तांच्या मनामधील अंधकार दूर करून त्यांना सन्मार्गात आणणे, हाच विजय आहे. ह्याच्यापेक्षा दुसरा विजय कुठला नाही. त्यामुळे ह्या कार्याकरिता भगवंताचा, रामाचा विशेष अनुग्रह व्हावा ह्या अभिप्रायाने त्यांनी दिग्विजय राम असं त्या प्रतिमेला नाव दिलं. ह्याच प्रतिमेचं पूजन होत गेलं. जेव्हा मूल रामचंद्र आले त्यावेळी त्या मूल रामचंद्रांनाही तिकडे त्या विशिष्ट स्थानामध्ये बसून पूजन करण्यात आलं. अशा प्रकारे उत्तरादी मठामध्ये मध्यभागी असणारी जी मूर्ती आहे ती मूल रामचंद्राची. त्याच्या बाजूला सीतामाईची प्रतिमा आहे, त्याला मूल सीतादेवी असं म्हटलं जातं. त्याच्या अर्थात डाव्या बाजूला म्हणू शकतो आपण, किंवा रामाच्या उजव्या बाजूला जिथे नॉर्मली लक्ष्मण असतात तिकडे मात्र उत्तरादी मठामध्ये लक्ष्मण नसून तिकडे दिग्विजय रामचंद्राची प्रतिमा आहे. ह्या 3 प्रतिमा ज्या आहेत त्या अत्यंत मुख्य प्रतिमा म्हणून उत्तरादी मठामध्ये पूजल्या जातात. रामाचीच प्रतिमा, रामाचीच पण दिग्विजय राम. होय. अगदी खूप वेगळं आणि म्हणजे अद्भुतच आहे. कारण आपण आता पाहतो की मी जसं आता मगाशी उल्लेख केलाय, राम पंचायतन म्हणजे लक्ष्मण, हनुमान हे म्हणजे हवेतच रामासोबत, पण हे रामाच्याच 2 मूर्ती आहेत आणि प्राचीन पण आहेत असं म्हणालात. कोणत्या धातूच्या मूर्ती आहेत? अजून एक मी इंटरेस्टिंग सांगू इच्छितो. मूल रामाची जी प्रतिमा आहे, मी तो इतिहास सांगण्याचा जो प्रयत्न केला आणि दिग्विजय रामचंद्राचं पण सांगितलं. ह्या प्रतिमेला आपण थोडं लक्ष देऊन पाहिलं तर मूल रामचंद्राची जी प्रतिमा आहे बघा, ती खूप झिजलेली आपल्याला कळते. पण दिग्विजय रामचंद्राची प्रतिमा मात्र तेवढी झिजलेली नाही. कारण कालांतर खूप आहे. मध्वाचार्यांच्या वेळी ती प्रतिमा पूजण्यात आली, पण मूल रामचंद्राची जी प्रतिमा आहे ती युगयुगांपासून पूजित आली. त्यामुळे आपण प्रतिमेला लांबून बघितलं तरी सुद्धा आपल्याला ह्या प्रतिमेमधलं अंतर असं कळू शकतं. मूल रामचंद्राची जी प्रतिमा आहे ती तांब्याची प्रतिमा आहे, कॉपर. आणि दिग्विजय रामचंद्राची जी प्रतिमा आहे ती आपण पंचधातू म्हणू शकतो. ह्या पंचधातूंनी बनलेल्या ह्या प्रतिमा आहे. अजून एक सांगू इच्छितो, ह्या ज्या प्रतिमांचं पूजन आहे ते संन्यासीच करतात. आणि मध्व संप्रदायामध्ये आम्हा सर्वांना अशी भावना आहे की एखादा देवांश व्यक्ती असणारच ह्या प्रतिमेचं पूजन करू शकतो. म्हणजे त्यामुळे संन्यासीकडूनच ह्या प्रतिमा पूजल्या जातात. आता तुम्ही आचार्य उल्लेख केलाय की देवांश म्हणजे देवाचा अंश म्हणा किंवा सात्विकता, थोडक्यात असं म्हणून आपण असलेल्या व्यक्तीलाच पूजा करण्याचा अधिकार आहे किंवा ह्या मूर्ती पूजल्या जातात. मग ह्या उत्तरादी मठामध्ये अशी व्यक्ती म्हणा किंवा असे गुरु कसे शोधल्या जातात आणि काय असा मापदंड आहे की ही गुण म्हणा किंवा त्यांच्यात हे असेल त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हा आहे तो हा व्यक्ती पूजा करू शकेल किंवा गुरु होऊ शकेल, हे काय मापदंड लावतात? हे लौकिकदृष्ट्या सांगणं खूप अवघड आहे. त्यावेळी त्या घटनांनुसार ते गुरु त्यांना कदाचित स्वप्नदृष्टांत झालेत, त्यानुसार ते स्वतःच्या उत्तराधिकारीला ओळखतात. एकच लहान दृष्टांत मी सांगू इच्छितो. फार पूर्वी म्हणजे श्रीमद मध्वाचार्यांनी उत्तरादी मठामध्ये त्यांच्यानंतर पद्मनाभ तीर्थांना संन्यास दिला. त्यावेळी 4 जणांना संन्यास होता, पद्मनाभ तीर्थ, नरहरी तीर्थ, माधव तीर्थ, अक्षोभ्य तीर्थ. त्यामुळे अक्षोभ्य तीर्थांपर्यंत कोण कधी गादी चालवणार हा काही संदेह कोणाच्या मनामध्ये नव्हता, कारण श्रीमदाचार्यांनीच आज्ञा केली होती. पण अक्षोभ्य तीर्थांच्या वेळी काय झालं म्हणजे पुढे कोण गादी चालवणार हा एक मोठा प्रसंग किंवा संकट म्हणा किंवा टेन्शन म्हणा ते त्यांच्या समोर होतं. कारण एवढी मोठी परंपरा आहे, कोणी साधारण व्यक्ती बसला तर कसं चालणार नाही. अजून एक काय म्हणजे ह्या 4 लोकांपर्यंत काय होतं म्हणजे श्रीमदाचार्य हे फार प्राचीन होऊन गेले नव्हते, त्यामुळे श्रीमदाचार्यांचा प्रभाव चांगलाच होता. पण पुढे जो व्यक्ती येणार आहे त्यांना त्या श्रीमदाचार्यांचा प्रभाव संपूर्ण जगापर्यंत पोचवायचा, त्यांच्या ग्रंथांचे भाव संपूर्णपणे ग्रंथरूपाने जगापर्यंत पोचवायचे होते. त्यावेळी त्यांना हा प्रश्न उद्भवला, ते देवाला शरण गेले. ते झोपलेले असताना त्यांना एक असा स्वप्नदृष्टांत घडला, तुम्ही एका ठिकाणी जावा, मंगळवेढी जे आपलं महाराष्ट्रातलं गाव आहे पंढरपूरच्या जवळ, तिकडे जावा, तुम्ही एका झाडाखाली बसून राहा. एक व्यक्ती येईल, तो किती विचित्रपणे येईल म्हणजे घोड्यावर बसून येईल,
तहानलेला असेल, घोड्यावर बसूनच नदीचं पाणी पी. सामान्य आपण पाणी कितीही तहान लागली तरी घोड्यावरून वगैरे उतरतो, हाताची उंजळ म्हणा, ग्लास म्हणा, त्याच्यामध्ये पाणी घेऊन पितो. पण असं त्यांना स्वप्नदृष्टांत झाला होता. त्यांनी ह्याच्यावर काही संदेह घेतला नाही. त्यानुसार ते जाऊन बसले. नेमकी ते एक व्यक्ती घोड्यावर बसून आले, दमले होते. दमले असताना घोड्यासकटच, घोडा पण दमला होता, ते पण दमले होते, त्यामुळे घोड्यासकटच पाण्यात गेले. घोडा पाणी पित होता, हे तिथे बसूनच नदीचं पाणी तोंडाने पित होते. त्यावेळी फक्त त्यांनी एक प्रश्न विचारला, किम पशु पूर्वदेहे. कारण असा तू पशुसारखा पाणी पित आहेस, तू काय पशु होतास की काय, असं त्यांनी जेव्हा विचारलं, ते व्यक्ती घोड्यावर बसलेले जे होते ते खाली उतरले. खाली उतरून एकाएकी त्यांनी त्या अक्षोभ्य तीर्थांना साष्टांग दंडवत घातलं. तुम्ही माझा उद्धार केलात म्हणाले. मला आजपर्यंत किंचितही वैराग्य नव्हतं. राजाप्रमाणे मी वागत होतो, पण ते एकदम बदलले आणि तेच जयतीर्थ स्वामीजी म्हणून जगामध्ये विख्यात झाले. त्यांनीच मध्वाचार्यांच्या ग्रंथांवर खूप मोठं अशी टीका लिहिलेली. टीका म्हणजे आपण मराठी भाषेमध्ये टीका म्हणजे एक निंदा करणे ह्या अभिप्रायात वापरतो, परंतु संस्कृत वाङ्मयामध्ये मूल ग्रंथांना जे डायरेक्टली लिहिलं जातं त्यांना टीका असं म्हटलं जातं. त्यांच्या ब्रह्मसूत्र आहेत, त्या ब्रह्मसूत्रावर श्रीमदाचार्यांनी जे जे लिहिलं त्याला भाष्य म्हणतात. श्रीमदाचार्यांच्या ग्रंथांवर डायरेक्टली ज्यांचं भाष्य आहे किंवा टिप्पण आहे त्या ग्रंथभागाला टीका असं म्हटलं जातं. म्हणजे तुमचा या प्रश्नाला उत्तर आला असेल मी असं समजतो. म्हणजे दैवी भाग आहे, आपल्यासारखे सामान्य समजूही शकत नाही किंवा सर्व दृष्टांत सर्वजण प्रकट करतात असंही नाहीये, पण एकूण या दैवी संकेतानुसार पीठाधिपतींची निवड होते. म्हणजे वंश परंपरागत गादी जशी चालत होती तसं नाही. आता तुम्ही ग्रंथांचा उल्लेख करत होतात मगाशी. प्रमुख ग्रंथ कोणता आहे उत्तरादी मठाचा जो मध्वाचार्यांनी लिहिलाय? उत्तरादी मठाचा ग्रंथ असं म्हणण्यापेक्षाही श्रीमन मध्वाचार्यांबद्दल आपण बोलूयात. कारण श्रीमन मध्वाचार्यांचे जे ग्रंथ आहेत ते उत्तरादी मठाला म्हणा, अष्टमठांना म्हणा, एकूण मध्वाचार्यांचे जे जे मठ असे आहेत त्या सगळ्यांना ते अत्यंत पूजनीय आहेत आणि त्या ग्रंथांचं अध्ययनही चालतं. एकूण सर्व मूल ग्रंथ आहेत, 32 सर्वमूल ग्रंथ असं आपण त्यांना संबोधू शकतो. ह्या सर्व मूल ग्रंथांमध्ये 10 उपनिषदांवर श्रीमदाचार्यांची भाष्य आहेत, ब्रह्मसूत्रांवर 4 आहेत. अशा प्रकारे एकूण 32 ग्रंथ श्रीमदाचार्यांनी लिहिलेले आहेत. काही स्तोत्र रूपाने आहेत फक्त, काही अत्यंत डीप असं तत्वज्ञान सांगून जगाला मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. नाही, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण तो बेस आहे मला असं वाटतं उत्तरादी मठाचा, आणि जे विद्यार्थी तिथे शिकायला येतात वेदांसोबत ह्याचे अध्ययन केलं जातं उत्तरादी मठामध्ये. तर ते काय प्रकार आहेत? म्हणजे आपलं जे भारतीय एकूण तत्वज्ञान आहे, आपला जो भारत देश आहे, हा भारत देश जो आहे तो जसा खनिजांनी समृद्ध आहे किंवा सोनं चांदी यांनी समृद्ध आहे. आपण ऐकायचो की भारतातून सोन्याचा धूर निघायचा, सोने की चिडिया म्हणायचं. बरोबर. तेवढंच नाहीये आपला भारत. म्हणजे हा आपला भारत म्हणजे अनेक तत्वज्ञानांची जन्मभूमी आहे. अनेक तत्वज्ञान आपल्या भारताच्या पाठीवर आलेली आहेत. ह्या सर्व तत्वज्ञानांचं एक तौलनिक अध्ययन जे आहे ते तौलनिक अध्ययन आपल्या या उत्तरादी मठामध्ये किंवा माध्व संप्रदायामध्ये केलं जातं. श्रीमदाचार्यांनी त्या त्या काळामध्ये असणाऱ्या किंवा पुढेही होणाऱ्या म्हणू शकतो ह्या एकूण तत्वज्ञानांचा विचार करून त्यांनी एक तत्वज्ञान असं वेदव्यास देवांच्या सिद्धांतांच्या अनुगुण ब्रह्मसूत्राला जो सिद्धांत मान्य आहे त्या सिद्धांतावर आधारित ग्रंथ लिहिलेले आहेत. अशा प्रकारे मध्वाचार्यांचं एक फार अद्भुत असं कार्य आपण समजू शकतो. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, मध्वाचार्य असं आपण म्हटलं किंवा श्रीमद आचार्य असं आपण काहीतरी म्हटलं तर हा एक सनातन लोकांचा सिद्धांत आहे, संप्रदाय आहे, एवढंच आपल्या डोक्यात येतं. म्हणजे एक 4 आचार्य जे शिखा वगैरे बांधतात असे आचार्य, धोतर वगैरे नेसणारी लोक, ह्यांनी वाचण्यासारखा सिद्धांत आहे असं अनेकदा वाटतं.
पण वास्तविक तसं नाही. वास्तविक तसं नाही आहे. जेव्हा आपण श्रीमदाचार्यांच्या ग्रंथांचं अध्ययन सुरू करू, त्याच्यामध्ये प्रवेश करू, त्यावेळी आपल्याला कळतं की किती व्यापक आहे, ओमनिबस असा हा सिद्धांत आहे. ते प्रवेश केल्यानंतर आपल्याला सावकाश सावकाशपणे कळत जातं. एकदाच एका वेळीच सांगणं किंवा ते पचणं हेही अवघड आहे. पण जसं जसं आपला प्रवास सुरू होतो या तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, तेव्हा सर्व व्यापक असा सिद्धांत श्रीमदाचार्यांनी मांडलेला आहे हे आपल्याला कळून येतं. 4 वेद जे आहेत, मुख्य 4 वेद, यांनाही प्रमाण मांडल्या गेले. नक्की. श्रीमदाचार्यांनी 3 प्रमाण असं सांगितलं. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम, असे 3 प्रकारचे प्रमाण श्रीमदाचार्यांनी सांगितले. अनेक आचार्यांनी अनेक प्रमाण सांगितलेले आहेत. काही काही प्रमाण म्हणून गणलेले नाहीये. श्रीमदाचार्यांनी जे जास्तीचे काही सांगतात ह्याचा यथायोग्य ह्या 3 मध्ये प्रवेशही केलेला आहे. ज्यांनी काही प्रमाण मानलेले नाहीयेत ते प्रमाण कसे आहेत हेही त्यांच्या प्रमाण लक्षण या ग्रंथांमध्ये खूप विस्ताराने सांगितलेलं आहे. अनुमान म्हणजे एक क्युरिओसिटी म्हणून असेल तर मी सांगू इच्छितो. पर्वतावर आपण कधी कधी धूर बघतो. त्या धुराने आपल्याला काय कळतं, म्हणजे इथे आग लागलेली आहे. धुराने आपण आगीचं अनुमान केलं. हे जे आहे ते अत्यंत सूक्ष्मपणे विचार करत अनुमान म्हणजे काय, त्याला अंग कुठले कुठले लागतात, कशा प्रकारे ते काम करतं, ह्याचा खूप असा रोमांचदायी प्रवास जो आहे तो प्रमाण लक्षण इत्यादी ग्रंथांमध्ये श्रीमदाचार्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे तेच सांगायला गेलो मी, म्हणजे दररोजच्या जीवनालाही उपयोगी पडणारं आहे अनुमान. अनुमानाने आपण अनेक गोष्टी साधत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, प्रतिबिंब जे आहे, प्रतिबिंबाला सत्यत्व श्रीमदाचार्यांनी सांगितलं. प्रतिबिंब कसं काय सत्य होईल, मी अनेकदा विचार करत असतो. आपण गाडी चालवत असतो, कार चालवत असतो किंवा बस चालवताना मी त्यांच्याकडे खूप लक्ष देतो. ते काय करत असतात, म्हणजे समोरही बघत असतात, पण त्याचबरोबर त्यांच्या उजव्या, डाव्या आणि वरच्या मिरर मध्ये खूप बघत असतात. का, कुठली गाडी कुठून येते, कोण कुठून येते हे त्यांना समोर बघून कळण्यापेक्षा त्या मिरर मध्ये, आरशामध्ये बघून जास्त कळतं. जर प्रतिबिंब खोटं असलं असतं तर मागून येणारा व्यक्ती ह्याला आरशामध्ये बघून आपण डावीकडे घेतो, उजवीकडे घेतो, हे कसं काय साध्य झालं असतं. म्हणजे श्रीमदाचार्यांनी प्रतिबिंबाला सुद्धा सत्यत्व सांगितलेलं आहे. हे आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारं पण आहे. असं श्रीमदाचार्यांचं सिद्धांत फार सुंदर असं आहे. म्हणजे वैज्ञानिक त्यालाही टच होतात. नक्की. नुसतं धार्मिक नाही तर वैज्ञानिक बाजू ही मध्वाचार्यांनी तेच सांगायचा माझा प्रयत्न. अगदी खूप छान. म्हणजे मध्व संप्रदाय आपण म्हणतो नुसता धार्मिक किंवा कृष्ण भक्तीला, राम भक्तीला अनुसरून नाही, अभ्यासही त्यात आहे. नक्कीच म्हणजे वैदिक आहे आणि गणिताचंही काहीतरी त्यांच्याकडनं कार्य केलं गेलं होतं. हो, गणिताचंही कार्य केलेलं आहे. म्हणजे ज्योतिषाबद्दल, खगोलाबद्दल, दशमी, एकादशी इत्यादी निर्णय कशा प्रकारे घ्यायला पाहिजेत, काय गणना करायला पाहिजे, किती गणना करायला पाहिजे, कशानुसारे दशमी ठरवायला पाहिजे इत्यादी तिथींचाही निर्णय त्या गणितानुसार श्रीमदाचार्यांनी खूप विस्तारपणे त्यांच्या ग्रंथांमध्ये. म्हणजे आद्य ज्योतिषाचार्य असं श्री मध्वाचार्यांना आपण म्हणू शकतो का? त्यांच्यापेक्षाही आधी प्राचीन ज्योतिषीकार होते, त्यामुळे तसं म्हणण्यापेक्षाही एक वैदिक तत्वज्ञानाला अनुसरून जे तिथी निर्णय द्यायला पाहिजे ते मध्वाचार्यांनी दिले असं म्हणणं जास्त छान. मध्वाचार्यांच्या ग्रंथसंपद आपण पाहिला आता, वेदावर आधारलेलेच आहे. 4 वेद याचं प्रमाण आहे. द्वैत अद्वैत आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये म्हणा किंवा सनातन धर्मामध्ये ह्याचे वाद नेहमी होत असतात, द्वैत अद्वैत सिद्धांताचे. पण द्वैतावर आधारित असा मध्व संप्रदाय. द्वैत म्हणजे नेमका काय, द्वैत सिद्धांत काय? सोपं आहे. अद्वैत सिद्धांत जो आहे तो काय सांगतो, म्हणजे परब्रह्म एकच जगामध्ये आहे. जग म्हणण्यापेक्षा परब्रह्मच एक्झिस्ट आहे, बाकी कोणी एक्झिस्ट नाही. आपल्याला समोर दिसणारे अनेक प्रपंच आहे ते काही नाहीये, वास्तविकपणे ब्रह्म एकटेच आहे. हा जो सांगणारा सिद्धांत आहे अद्वैत, एकच ब्रह्म मानणार. द्वैत सिद्धांत काय सांगतो, म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं सांगतो. तो फक्त ब्रह्म एकटा नसून ब्रह्म आहेच, ब्रह्माबरोबर संपूर्ण जगत सुद्धा सत्य आहे. हे श्रीमदाचार्यांचं तत्वज्ञान आहे.
श्रीमदाचार्यांच्या सिद्धांतामध्ये 5 भेद प्रमुख मानले जातात. ईश्वर आणि जीवभेद एक, दुसरा म्हणजे जीव जीवांमध्ये भेद, जीव जड भेद, जड जड भेद, जड ईश्वर भेद, असे हे 5 भेद जे आहेत ते मानले जातात. आणि हे भेद जे आहेत ते अत्यंत सत्य आहेत. हे श्रीमदाचार्यांचा सिद्धांतामध्ये अत्यंत प्रामुख्याने प्रतिपादिलेलं आहे. ह्याचा आपण जास्त डीपमध्ये जाण्यापेक्षा एक वर जस्ट ढोबळ मनाने पाहायचं झालं तर माझ्या मनामधल्या इच्छा अभिप्राय वेगळे आहेत. माझे अत्यंत जवळचा व्यक्ती माझा मित्र, त्याचंही अनेक वेळा माझ्याशी पटत नाही, त्याचं एक विश्व आहे, त्याचं एक वेगळ्या भावना आहेत. ह्याच्याने आपण जीव जीव भेद असं मानून घेऊ शकतो. आपल्या सगळ्यांची विचार करण्याची पद्धत एकासारखीच नाही, सगळ्यांच्या गरजाही एकासारख्या नाही. ह्याच्याने आपण जीव जीव भेदही सिद्ध करू शकतो. जड जड भेद, मला पाणी पाहिजे असेल तर मी ते ग्लासमध्ये घेईन, मला जर कुठे बाहेर जायचं असेल तर त्या ग्लासचा उपयोग नाही आहे, मला मी कपडे व्यवस्थित नीट नेसून जाईन. म्हणजे जड जडामध्ये सुद्धा भेद आहेत. ईश्वर आणि जगामध्ये भेद आहे, ईश्वर आणि जीवामध्ये भेद आहे. अशा प्रकारे एकूण 5 भेद मुख्यतः श्रीमदाचार्यांनी सांगितलेले आहेत. एक छान असा श्लोक आहे, म्हणजे श्रीमद मध्वाचार्यांनी काय सांगितलं हे जाणून घेण्याकरिता अनेक सिद्धांत महत्वाचे आहेच त्यांचे, तरी काही सिद्धांत एकत्र आणून ह्या श्लोकामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. श्रीमन मध्वमते हरिः परतरः सत्यम जगत तत्वतो भिन्ना जीवगणाः हरेः अनुचराः निचोच्च भावंगताः मुक्तिर्नैक सुखानुभूतिरमला भक्तिश्च तत्साधनम ह्यक्षादि त्रितयम प्रमाणमखिलाम न्यायिक वेद्यो हरी. ह्यामध्ये काय सांगितलंय म्हणजे श्रीमन मध्वमते हरिही परतरा, भगवंताचं जे स्थान आहे ते सर्वोत्तम स्थान आहे. भगवंताच्या पेक्षा मोठा उत्तम नाहीये, होणेही नाहीये, वर्तमानामध्ये पण नाहीये, मागे पण नव्हते, भविष्यातही होणार नाही. हरिही परतरा, तो सर्वोत्तम आहे. एवढंच नाही, त्या भगवंताला बरोबरी साधेल अशीही व्यक्ती जगामध्ये कोणी नाही. हरी परतरा. तत्वतः जगत सत्यम, हे जे जग आपल्या डोळ्यांना दिसतंय, हातापायांना स्पर्शाने वगैरे कळतंय, अनेक प्रमाणाने कळतं आपल्याला, हे सर्व जगत सत्य आहे. सत्यम जगत तत्वतो भिन्न जीवगणा, मागे मी सांगितल्याप्रमाणे हे जीवगण आपण म्हणा, ते म्हणा, चैत्र मैत्र आपण शास्त्रीय परिभाषेत म्हणत असतो. जीवगण जे आहेत ते भिन्न आहेत. हरे हे अनुचर, ते भिन्न असले तरी ते कसे आहेत म्हणजे त्या भगवंताच्या अधीन आहे. भगवंत एकटा अत्यंत स्वतंत्र आहे, बाकीचे सर्वजण परतंत्र आहेत, त्या भगवंताच्या अधीन आहेत. हरे हे अनुचरा नीचोच्च भावंगता, त्या जीवांमध्ये सुद्धा श्रेष्ठ अधम इत्यादी तारतम्य आहेत, जे आपण डे टू डे लाईफ मध्ये अनुभवत असतो. जी 84 लक्ष योनी म्हणतो तीच का सांगतो तो. निचोच्च भावंगता, श्रेष्ठ प्रयोजन कुठलंय तर मुक्ती, सॅल्वेशन आपण जे म्हणतो, मोक्ष जे आहे ते मोक्ष प्राप्त करणे हा आपल्या सर्वांचा उद्देश असायला पाहिजे. उद्देश अनेकांचा असतो, पण त्याच्या मागे धावणं जे आहे ते वेगळ्या वेगळ्या मार्गाने धावत असतात. असू दे. मुक्तीर नैज सुखानुभूती, ह्या मोक्षाला साधन काय आहे? खरं आपण काय काय करत असतो. भक्तीर नैक सुखा, भक्ती ही भगवंताविषयी जी भक्ती करतो तीच भक्ती आपल्याला मोक्षाला नेणारी आहे. प्रत्यक्ष अनुमान आगम असे 3 प्रमाण आहेत. यक्षादित्रयम प्रमाणम केलाम न्यायिक वेद्यो हरी, अनंत वेदांनी प्रतिपाद्य भगवंत आहे. असं श्रीमद मध्वाचार्यांच्या सिद्धांताचा संग्रह या श्लोकामध्ये केलेला आहे. त्यामुळे हा श्लोक मी इथे आवर्जून सांगितलं. म्हणजे पूर्ण मध्व संप्रदायाचं ह्याच्यामध्ये काय म्हणू, सार आहे असं थोडक्यात आपण सार म्हणू आहे. शकतो. थोडक्यात सार आहे असं आपण आणि आपण हे पाहतो, तुम्ही आता सांगितला तो एक सिद्धांत आपण ऐकत आलोय पिढ्यानपिढ्या, की जगत मिथ्या, जग हे म्हणजे मिथ्या होत आहे. मिथ्या आहे किंवा खोटं आहे आणि ईश्वर सत्य आहे. जगही सत्य आहे असं म्हटलं जातं मध्वाचार्यांच्या. जग म्हणजे जडजीवन आहे, जसं तुम्ही म्हणालात प्राणी मात्र आहेत. आणि मगाशी मी जे तुम्हाला विचारलं 84 लक्ष योनी म्हणा, फक्त नीच उच्चतम भेद ईश्वरापेक्षा मानला जातो, पण हे जगतही सत्य आणि ईश्वर आहे असंच होय, ना होय, थोडक्यात, अगदी. सोप्या शब्दात अगदी, म्हणजे अगदी, अगदी. प्रेक्षकांना अगदी. समजा. जड म्हणजे निर्जीव वस्तू.
ह्या निर्जीव वस्तूही सत्य आहेत. हम्म. ह्या निर्जीव वस्तूंचा वापर करून त्यांचा उपभोग करून सुख मिळवण्याकरिता जो प्रयत्न करणारा मनुष्य आहे, हम्म. मनुष्य म्हणजे मनुष्यच नाही, हम्म. जीव चेतन हम्म. सजीव असं आपण म्हणू शकतो. हम्म. हे सजीवही सत्य आहे, निर्जीव वस्तूही सत्य आहे, सत्य आहे. सजीव वस्तूही सत्य आहे. 84 लक्ष योनी म्हणजे काय होतं म्हणजे हम्म. हे तर मध्वाचार्यांचा सिद्धांत असं नाही, हा सर्व हिंदूंचाच सिद्धांत आहे सिद्धांत असं आहे. मी सांगू बरोबर. शकतो. हम्म. एखादा जीव त्याच्या कर्मानुसार हम्म. त्यांनी चांगली कर्म केली तर चांगल्या चांगल्या योनीमध्ये त्याचा जन्म होत जातो. बरोबर. वाईट कर्म केली गेली, त्रास देत गेला हम्म. तर त्याचा नीच नीच योनीमध्ये जन्म होत जातो. अशा प्रकारे 84 लक्ष योनी एकूण हिंदूंनी सर्वांनीच मानलेली एक संकल्पना आहे. हम्म. तीही मध्वाचार्य अवश्य सांगतातच, त्याचाही स्वीकार करतातच. हे दोन्ही मान्य आहे ह्या संप्रदायामध्ये. दोन्ही वैदिक म्हणजे वैदिक धर्माचंही आहे, होय होय जे आता आपण म्हणालो की जगत मिथ्यम ह्या बेसवर जे आधारित आहे तेही, आणि हा जो तुम्ही आता सिद्धांत सांगितलात की सगळंच सत्य आहे आणि ईश्वरही सत्य आहे, दोन्हीचा समतोल आहे का? समतोल म्हणजे हे थोडे हम्म. वेगळे वेगळे सिद्धांत जे वाद चालतात. होत हा, असतील त्या चर्चा वाद म्हणजे अनेक जण काय म्हणतात भांडण ह्या अभिप्रायाने घेतात ते, तसं नाहीये ऍक्च्युली. वाद म्हणजे काय, एक तत्वज्ञानाचा निर्णय होण्याकरिता दोन किंवा अधिक विद्वान एकत्र येऊन जी चर्चा करतात ना, त्याला वाद म्हणतात. वाद ह्या शब्दाचं डेफिनेशन जे आहे ते अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतं. वाद म्हणजे आपण भांडण ह्या अभिप्रायामध्ये सर्रासपणे वापरतो, तसं नाही आहे ऍक्च्युली. तत्वनिर्णय ह्या एकाच उद्देशाने अनेक विद्वानांनी मिळून घडवून आणलेली जी सभा आहे त्या सभेला वाद म्हणतात. एवढच्या वैयक्तिक ह्यामध्ये कुणाचाही काही रागद्वेष नसतो, फक्त तत्वनिर्णय व्हावा या अभिप्रायाने सगळेजण येऊन हे करत असतात. अशा प्रकारे हा वाद विवाद कार्यक्रम असतो. आपल्याकडे आमच्या मठामध्ये सत्यज्ञानतीर्थ म्हणून होऊन गेले. त्या सत्यज्ञानतीर्थांच्या वेळी तर वादविवाद त्यांनी हे घडवून आणले, तत्वनिर्णय व्हावा या अभिप्रायाने. अजिबात ह्याच्यामध्ये वैयक्तिक असा रागद्वेष कुणाचाही नव्हता. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर सत्यज्ञानतीर्थ स्वामीजी वादविवादाला जेव्हा अनेकांना बोलवायचे, परसिद्धांती यांना, त्या परसिद्धांती यांना 6-6 महिने पुरेल एवढं अन्न वगैरे देऊन त्यांना पाठवायचे. जर वैयक्तिक द्वेष वगैरे असले असते तर ह्याला काही भाव नव्हता. म्हणजे एक बौद्धिक खाद्य म्हणा, या प्रकारे हे सर्व चाललेलं असतं. बुद्धिभेद म्हणून थोडक्यात बुद्धिभेद, वैचारिक भेद असं आपण सांगू शकतो. म्हणजे जुन्या काळातही भेद होते, फक्त मूळ जे आहे त्यामध्येच थोडेसे भेदाभेद आता जे असतं आपण पाहतो राजकीय चर्चांमध्ये जसे होतात. थोडक्यात असं वाटतं की मध्व संप्रदाय आहे, शैव संप्रदाय आहे, त्यांच्यामध्ये वाद आणि भेद असं बऱ्याच ठिकाणी लिखितही आढळतं. म्हणजे एवढ्या पराकोटीचे वाद नसायचे ते. म्हणजे एक अत्यंत सुशिक्षित समाजामध्ये अत्यंत सुशिक्षित व्यक्तींनी एक योजनाबद्ध पद्धतीने आपापले विचार मांडणे हे जे आहे ते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये होतं. आपण आजही बौद्ध ग्रंथ आपल्याला मिळतात, शैव ग्रंथ मिळतात, अद्वैतींचे ग्रंथ मिळतात, भेदाभेद प्रतिपादन करणाऱ्यांचे ग्रंथ मिळतात, असे अनेक ग्रंथ मिळतात. योगाचार्यांचे मत आहेत, हे सगळी मतं आजही आहेत. पण एक अत्यंत सुशिक्षित पद्धतीने हा जो विचार प्रपंच चाललाय हाच तत्वज्ञान, हेच तत्व. खूप सुंदर तुम्ही सांगत आहेत आचार्य. आणि ही जी परंपरा आहे, म्हणजे मूल रामांचाही विषय झाला, अगदी रामाचं भिन्न रूपामध्ये पूजा केली जाते, ते तत्वज्ञान इथपासून सगळं वेगळं आहे, पण त्याचा गाभा आणि आत्मा एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म, हिंदू सनातन धर्म आपण ज्याला म्हणतोय. आता गुरूंचा उल्लेख आला, आता मध्व संप्रदाय आहे, उत्तरादी मठ आहे, त्याची गुरु परंपरा तर आहे, गुरु आहेतच, आजही आहे. ही परंपरा कशी गुरु परंपरा आली? आणि अजून एक प्रश्न म्हणजे आहे, जसं तुम्ही उल्लेख केला की जसा एक खूप त्याच्यामध्ये काही गुण असावीत, आपण म्हणू नैसर्गिक सात्विक गुण, त्या व्यक्तीलाच मूलरामाची पूजा करण्याचा अधिकार आहे. मग हे जे गुरु निवडले जातात ती परंपरा कशी आहे? का ब्रह्मचारी हेच फक्त जे आहेत ते गुरु होऊ शकतात? इथे 2 आहेत. मध्वाचार्यांनी 2 पद्धती आखून दिलेल्या आहेत. मागे मी उल्लेख केला अष्टमठ म्हणून. या अष्टमठांमध्ये
ज्या संन्यासांची निवड होते उडुपीच्या श्रीकृष्णाच्या पूजेकरिता, हम्म. ते जे संन्यासी आहेत ते सर्व संन्यासी बालसंन्यासीच आहेत. हम्म. म्हणजे अगदी लहान वयात ब्रह्मचारी अवस्थेमध्येच ते संन्यासी होते. हम्म. पण उत्तरादी मठाच्या पीठामध्ये आपण बघत गेलात हम्म. तर मध्वाचार्यांना सोडून, ऑफकोर्स त्यांना हम्म. सोडून, हम्म. ब्रह्मचारी अवस्थेमध्ये संन्यासी होणे हम्म. आपल्याला दिसत नाही. म्हणजे गृहस्थ आश्रमी असणारा हम्म. व्यक्ती हम्म. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या गुरूंच्या किंवा गुरूंच्या आज्ञेनुसार संन्यासी होतो. हेच पद्मनाभ तीर्थांपासून चालत आलेलं आहे. मगाशी मी जो उल्लेख केला श्रीमद टीकाकृतपाद जयतीर्थ स्वामीवर्य म्हणून, हम्म. त्यांचाही उल्लेख असाच आहे. त्यांचंही लग्न झालं होतं अत्यंत लहान वयात, 20-21 वर्षामध्ये त्यांनी संन्यास आश्रम घेतलेला आहे, पण त्यांचं लग्न झालेलं होतं. आपण मध्वाचार्यांपासून पाहत गेलो तर आज जे प्रस्तुत पीठाधिपती आहेत हम्म. परमपूज्य श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज, हे 42वे पीठाधिपती आहेत. ह्या पीठामध्ये रघुत्तम तीर्थ म्हणून होऊन गेले. हम्म. तिरकोयलूर ह्या तमिळनाडूमधील तिरकोयलूर ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं वृंदावन आहे. ते रघुत्तम तीर्थ आणि आजचे हे 42वे पीठाधिपती, प्रस्तुत पीठाधिपती श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज, हे दोघे जे आहेत ते मात्र ब्रह्मचारी अवस्थेतून साक्षात चौथ्या म्हणजे संन्यास आश्रमामध्ये आलेले आहेत. म्हणजे असं नाही की बालब्रह्मचारीच संन्यासी होतात किंवा गृहस्थ संन्यासी होणारच नाहीत, असंही काही नाही. एकूण योग्य व्यक्तींना निवड करून द्यावी हा उत्तरादी मठाचा निकष आहे. बाकीकडे म्हणजे अष्टमठांमध्ये मात्र बालसंन्यासीच हवेत. ह्या व्यतिरिक्तही अनेक मठ आहेत. म्हणजे घाटावरचे घाटाखालचे असं आपण म्हणू शकतो. हो. उडुपी समुद्राच्या जवळ असल्यामुळे घाटावरचे जे उत्तरादी मठ आहेत तिकडे हा नियम मात्र नाहीये, ब्रह्मचार्यानेच संन्यास घ्यावा हम्म. असा हा नियम मात्र नाही. ते घेऊ शकतात. आता पीठाधिपती तसे आहे. म्हणजे चतुराश्रमात चतुश्र आश्रम जो आहे आपल्या हिंदू धर्माचा, या 4 अवस्थेतूनही गुरुपदाला जाता येतं. नक्की. आणि म्हणजे हे एक त्या काळामध्ये खूप पुढारलेलं काम होतं असं म्हणू. तर बहुतेक मठांमध्ये संन्यासी जे होते संन्यासांनाच गुरुपदाची अनुमती नक्की, होती. होय. पण एखादा गृहस्थी पण जर त्याची आपण म्हणू पात्रता योग्यता असेल तर तोही त्या पदाला येऊ शकतो. नक्की. श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांचे एक खास शिष्य होते, त्यांचं नाव त्रिविक्रमाचार्य, हम्म. त्रिविक्रम पंडिताचार्य. त्या सर्वांना पंडिताचार्य म्हणून ओळखलं जातं. फार मोठे विद्वान. ते मोठे विद्वान जेव्हा श्रीमदाचार्यांबरोबर चर्चा करायला आले, वाद करायला आले, त्यावेळी त्या दोघांमध्ये चाललेला जो वादविवाद आहे तो 1 नाही 2 नाही 14 दिवसांपर्यंत चालला. 14 दिवसांपर्यंत चाललेल्या वादाचं फलितांश म्हणजे त्रिविक्रम पंडिताचार्य जे होते ते पूर्ण श्रीमदाचार्यांना शरणागत झाले. मी आजपासून तुमचा सिद्धांत स्वीकारलेला आहे असं म्हणून मनाने देहाने संपूर्ण त्यांचे शिष्य झाले. श्रीमदाचार्यांचंही त्यांच्यावर प्रचंड प्रेम, प्रचंड अनुग्रह. त्यांनी सांगितलं तू सुद्धा माझ्या या ब्रह्मसूत्र भाष्यावर व्याख्यान लिही म्हणून. पण ते जे त्रिविक्रम पंडिताचार्य होते ते संन्यासी नव्हते, ते गृहस्थच होते. गृहस्थ असून सुद्धा श्रीमदाचार्यांच्या परमा अनुग्रहास पात्र झाले होते. एवढंच नाही, श्रीमदाचार्यांचा जो चरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव सुमध्व विजय. आजही आपण त्या ग्रंथाचं पारायण अध्ययन वगैरे करतो. त्रिविक्रम पंडिताचार्यांच्या पुत्रांनी अर्थात नारायण पंडिताचार्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. म्हणजे श्रीमदाचार्यांना प्रत्यक्षपणे ज्यांनी बघितलं त्यांनीच तो लिहिलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये ते उल्लेख करतात श्रीमदाचार्य एका गावातून दुसऱ्या गावी निघाले तर त्यांच्याबरोबर अनेक संन्यासी शिष्य जसे असायचे, अनेक ब्रह्मचारी जसे असायचे, तसेच अनेक गृहस्थ शिष्यही, संसारामध्ये असणारे शिष्यही त्यांच्याबरोबर असायचे. म्हणजे श्रीमदाचार्यांनी सर्वांना ज्ञान असं दिलेलं आहे. तो ब्रह्मचारीच असायला पाहिजे किंवा संन्यासीच असायला पाहिजे असा काही नियम नाही. तो एकूण सदाचारी असायला पाहिजे, तत्वज्ञानास योग्य असायला पाहिजे. अशा या प्रत्येक व्यक्तीलाही या शास्त्रामध्ये अधिकार आहे असं श्रीमदाचार्यांचं मत होतं. तसंच त्यांनी जगाला दाखवूनही दिले. जसं ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे मठाची, तशीच दीक्षा देण्याबाबतही आहे. मी ती म्हणजे
ऐकली आहे. दुसऱ्या पंथांमध्ये दीक्षा देतात ती गुरुमंत्र दिला जातो किंवा एखादी माळ आणि गुरुची आज्ञा होते तो जप घेण्यासाठी. पण या उत्तरादी मठामध्ये एक मुद्रा गरम करून होय. अक्षरशः आमच्या भाषेत म्हणून साध्या तो पोळवलं चटका दिला जातो. तर ही काय पद्धत आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, मध्व संप्रदायामध्ये पण गुरु मंत्र देणे, गुरु जप घेणे हे सर्व काही आहेच. ह्याच बरोबर आपण ॲडिशनल एक अधिक म्हणू शकतो तप्त मुद्रा धारणा. तप्त मुद्रा धारणा असं आहे. ह्याला शास्त्रीय दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन असे अनेक दृष्टिकोनाने आपण हे पाहू शकतो. आधी शास्त्रीय दृष्टिकोन पाहायचा झाला तर अतप्त तनूर नतदामो अश्नुते म्हणून एक वाक्य आपल्याला वेदामध्ये आढळतं. ह्याचा आपण अर्थज्ञान करून घ्यायचं झालं तर दृष्टांताने समजून घेऊयात. आता मागच्या काळामध्ये मातीचे घट बनवले जायचे, मडकं बनवलं जायचं. त्या मडक्याचा वापर आपण कधी करू शकायचो? मडकं केल्या केल्या त्याचा वापर करू शकत नव्हतो. जेव्हा ते मडकं आगीमध्ये तापून भट्टीमध्ये तापवलं जाईल त्यानंतर ते वापरायला योग्य होईल. अशा प्रकारे हे जे शरीर आहे ते भगवंताच्या चिन्हांनी जेव्हा तप्त चिन्हांनी अंकित होईल तेव्हा त्या मडक्याप्रमाणे भाजून निघेल, सर्व कार्य करण्याला एक सामर्थ्य त्याला येईल. ह्या अभिप्रायातून हे तप्तमुद्रा धारणा हे एक आहे असंही आपण त्या तत्वज्ञाना म्हणजे तप्तमुद्रा धारणाबद्दल समजून घेऊ शकतो. अजून एक म्हणजे श्रीमद आचार्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये किंवा आपल्या सर्व हिंदू संप्रदायामध्ये सनातन धर्मामध्ये दीक्षांना महत्व आहे. ह्या दीक्षा दोन प्रकारच्या आहेत. एक बाह्य दीक्षा, एक आंतर दीक्षा. बाहेर जी दीक्षा असते त्याला बाह्य दीक्षा म्हणतो, आंतर म्हणजे आत असलेली दीक्षा. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये आपण पॉट वगैरे ठेवतो. ते पॉट आतही स्वच्छ असायला पाहिजे, बाहेरही स्वच्छ असायला पाहिजे. फक्त बाहेर स्वच्छ असून उपयोग नाही. जेव्हा आपण त्याच्यामध्ये दूध वगैरे घालू त्या भांड्यामध्ये ते दूध नासून जाईल. ह्याचा अर्थ आत चांगला असेल तरच चालेल असंही नाही, बाहेरही ते स्वच्छ दिसायला पाहिजे, नाहीतर कोण वापरणार नाही. अशा प्रकारे बाह्य आणि आंतरदीक्षा दोन्ही अत्यंत महत्वाच्या आहेत. ह्या अभिप्रायाने तप्तमुद्रा देऊन ते शरीर चक्र शंख ह्या दोन भगवंताच्या आयुधांनी अंकित केलं जातं. त्याला बाह्य दीक्षा म्हणतात. भगवंत सर्वोत्तम आहे, भगवंत माझा रक्षक आहे इत्यादी ज्या भावना मनामध्ये आहेत त्याला आंतरदीक्षा म्हणतात. या दोघांचंही अत्यंत महत्व आहे. अजून एक शंखचक्रच का, म्हणजे आपण आधी सांगितलं विष्णू हा जो वैष्णव सिद्धांत आहे, विष्णूला सर्वोत्तम मानणारा सिद्धांत आहे. विष्णूचे शंख आणि चक्र हे आयुध प्रसिद्ध असल्यामुळे या आयुधांनी देहाला अंकित केलं जातं. एवढंच नाही तर मी वाचलेलं आहे, ह्या ज्या मुद्रा दिल्या जातात त्या एका विशिष्ट धातूंनी एका प्रमाणामध्ये काही काही धातू वगैरे घेऊन त्या बनवल्या जातात. एका विशिष्ट तापमानावर ज्या जेव्हा तापून देहाला दिल्या जातात त्यावेळी अनेक चांगल्या प्रकारचा अनुभव किंवा आत प्रक्रिया म्हणा, काही उत्तम संप्रेरक वगैरे श्रवण म्हणा, हे सगळं होऊन देहाला एक आरोग्य मिळतं. मी अनेक वेळा सांगत असतो, आजच्या काळामध्ये अनेक जण ह्याचा विरोध करत असतात. तप्तमुद्रा का, तप्तमुद्रा का. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजेत, बाहेरच्यांनी घ्यायलाच पाहिजेत असं कुणाला बंधन करून आजचे स्वामी कोणी हे देत नाही. ज्यांना इच्छा आहे ते येऊन अवश्य घेऊन जातात. दुसरं म्हणजे आजच्या काळामध्ये व्यक्ती देहावर टॅटू वगैरे करून घेतात. मी ऐकलंय टॅटू वगैरे करून घेतात तेव्हा एकदा टॅटू काढून घेतल्यानंतर प्रायः 6 महिन्यांपर्यंत त्यांना रक्तदानाचा अधिकार नसतो असं मी ऐकून आहे. एकदा रक्तदान करायला गेलेलो होता ना, त्यांनी विचारलं टॅटू वगैरे तुम्ही एवढ्यात 6 महिन्यात करून घेतलाय का अंगावर, असेल तर आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही. पण तप्तमुद्रा घेतलेल्या कुणालाही डॉक्टरांनी चेक केलेलं आहे, पण त्यांनी अधिकार अजिबात नाकारलेला नाही. म्हणजे हे देहाला एका प्रकारे आरोग्य देणारं आहे, अनारोग्य देणारं तर नाहीच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे आणि एक शास्त्रीय आध्यात्मिक असाही दृष्टिकोन ह्याच्यामध्ये आहे.
म्हणजे आत्म आणि बाह्य शुद्धीसाठी मुद्रा येस. असं म्हणू आपण होय. थोडक्यात. आणि तप्त मुद्रा असतात, मला वाटतं लहान मुलांनाही दिल्या जातात. लहान मुलांना देताना मात्र हम्म. ज्या ज्या वयोगटाला ज्या ज्या टेम्परेचर जो तापमान जे तापमान सहन होईल हम्म. तेवढंच दिलं जातं. अगदी लहान मुलाला अत्यंत कोमलतेने स्वामीजी, तुम्ही बघा, स्वामीजी तप्तमुद्रा देताना 10 वेळा चेक करून देतात. कितीही गडबड असो, कितीही गोंधळ असो, ते चेक करून देतात. लहान मुलांना सर्वथा त्रास होईल असं देत नाही. अजून इंटरेस्टिंग मला सांगावं असं वाटेल, ह्या वैज्ञानिक युगामध्ये तप्तमुद्रा कोण घेत असेल असं अनेकांना वाटत असेल, परंतु आषाढी एकादशी जी आहे त्या आषाढी एकादशीला प्रथम एकादशी असं म्हटलं जातं. या प्रथम एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी स्वामीजी बेंगलोरमध्ये असतात. बेंगलोरमध्ये अहोरात्र ते तप्तमुद्रा धारण करतात. म्हणजे एवढे भक्त त्या तप्तमुद्रेकरिता आपल्या भारतातून परदेशात असलेले आपले भक्त येऊन स्लॉट बुक करून स्वामीजींकडून तप्तमुद्रा घेऊन जातात. म्हणजे तप्तमुद्रा घेतल्याने एक जो मिळणारा आध्यात्मिक अनुभव आहे तो काहीतरी एक औरच आहे. त्यामुळेच एवढे भक्त धावून धावून येऊन घेऊन जातात. असे तप्तमुद्रा प्रचितीच येते. हो, प्रचिती. खूप सुंदर आहे आणि अगदी वेगळं आहे. आपल्या कुठल्याही सनातन धर्माच्या पंथामध्ये म्हणून आपण तप्तमुद्रेचा प्रघात नाही. फक्त मला वाटतं मध्व संप्रदाय, अजून एक संप्रदाय कुठेतरी आहे, पण एकूण कमी आहे असं आपण म्हणू शकतो. सायंटिफिकली पण प्रूव्हन होतं म्हणून थोडक्यात, कारण आरोग्यदायी पण आहे. तुम्ही असं म्हणता परदेशातून सुद्धा आपले लोक भक्तगण येऊन येतात नक्की आणि घेऊन जातात. आणि खरंच आहे, अद्भुत असं आहे. मध्व संप्रदाय म्हणा किंवा उत्तरादी मठ, ह्याच्याबद्दलची जी विविध माहितीचा खजिना तुम्ही उलगडताय, खूप वेगळी माहिती आहे ही. ही अशी नॉर्मली ऐकायला मिळत नाही. कारण आपल्याला असं वाटतं आत्तापर्यंत सगळे पंथ म्हणा, आणि त्यामध्ये शैव वैष्णव म्हटलं की त्यात वेगळं असं काय असणार आहे, पण ह्यात खूप विविधता आहे, अगदी ग्रंथांपासून ते मुद्रेपासून ते दीक्षेपर्यंत. आता ही जे मठ आहेत तुमचे, तिथे मूलराम जो आहे ते आराध्य दैवत आहे, ह्याची आराधना तर होते, पण असे कोणते कोणते उत्सव आहेत जे उत्तरादी मठामध्ये साजरे केले जातात? आणि जसं आता ह्या दीक्षेमध्ये वेगळेपण आहे, तसं त्या उत्सवांच्या साजरे करण्यात काही विविधता आहे? आपल्या उत्तरादी मठामध्ये हिंदूंचे सर्व सर्व सण समारंभ अत्यंत वैभवाने साजरे केले जातात. रामनवमीचा उत्सव म्हणा, चैत्र प्रतिपदेचा उत्सव म्हणा, हे सर्व उत्सव विशेष करून पार पाडले जातात. नरसिंह जयंतीचा उत्सव म्हणा, कृष्णाष्टमीचा जो उत्सव आहे तो उत्तरादी मठामध्ये म्हणा किंवा एकूण माध्व परंपरेमध्ये म्हणा खूप अत्यंत वैभवाने साजरा केला जातो. कृष्ण जन्म होईपर्यंत श्रीमदाचार्य सांगतात, कृष्ण जन्माच्या दिवशी कृष्ण येत आहे आपल्या घरी. जर जसा एखादा महत्वाचा पाहुणा येणार असेल तर त्याच्यासाठी आपण थांबतो, वेट करतो त्याचं. तो आल्यावर त्याच्याबरोबर आपण जेवण घेतो. आपण आधी जेवण बसवतो. तसं कृष्णाष्टमीच्या दिवशी विशेष उपवास राहून नंतर पारण करायला पाहिजे. अशा प्रकारे उपवास राहून कृष्ण जयंतीचा उत्सव आपल्या ह्या संप्रदायामध्ये साजरा केला जातो. अजून एक म्हणजे मध्वाचार्यांच्या संप्रदायामध्ये एकादशीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. त्या दिवशी मी मगाशी दृष्टांत दिल्याप्रमाणे हरिदिन असं म्हणतात, भगवंताचा दिन आहे. त्यामुळे सर्व काही त्यागून फक्त संध्यावंदन, देवपूजा करताना आचमन करण्याच्या वेळी जे पाणी घ्यायला पाहिजे, म्हणजे शास्त्राने जो मोजमाप ठरवलेला आहे तेवढंच पाणी घेणे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही न घेणे, हा जो एकादशीचा सिद्धांत आहे. 15 दिवसांनी एकदा एकादशी, महिन्याला 2 एकादशी, हा निराहार करायला पाहिजे, निर्जळी करायला पाहिजे, हा श्रीमदाचार्यांचा आग्रह आहे. माझ्या वाचनात आलेलं आहे, मला नाव त्यांचं लक्षात नाहीये. एक जपान, आय थिंक सो जपान देशात कुठला, ह्याच्यामध्ये तात्पर्य नाहीये, पण फॉरेन तत्वज्ञानी, फॉरेन संशोधक, सायंटिस्ट, त्यांनी 11 दिवसातून एकदा संपूर्ण उपवास करायला पाहिजे. त्या दिवशी पाणीही घेऊ नका, त्या दिवशी काही खाऊ नका. ह्याने काय होईल म्हणजे देहामध्ये तुम्हाला कॅन्सर विरुद्ध लढणाऱ्या सेल्स ज्या आहेत त्या वाढीस लागतील असा सिद्धांत मांडलेला आहे.
आणि त्या सिद्धांताकरिता त्यांना एक मोठं पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. प्राय नोबेल का काहीतरी असं मिळालेलं आहे किंवा दुसरं काहीतरी एक मोठं त्यांच्या संशोधनाला आज जगामध्ये प्रसिद्धी मिळाली आहे हे आपण ऐकतो. म्हणजे आज त्यांनी विज्ञानामार्फत हे दाखवलंय की 11 दिवसातून एकदा तुम्ही संपूर्ण उपवास करा, त्याच्याने पूर्ण शुद्धता होईल. हेच तत्वज्ञान श्रीमदाचार्यांनी त्या काळामध्ये सांगून उपवासाला अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे. आपलं काय होतं म्हणजे आपण आपल्या डोळ्यांवर अनेकदा पट्टी बांधून घेतो. प्राचीन काही सांगितलेलं असेल ते चांगलं असो नसो ते आपल्याला आवडत नाही, पण तेच जर सिद्धांत नव्या रीतीने थोडं मॉडर्न होऊन सांगितलं तर ते आपल्याला पटत असतं. बाहेरच्या देशातून आलं तर ते आपल्याला स्वागतार्ह होतं. असं आहे. एवंच एकादशीसाठी श्रीमदाचार्यांचा हा निर्णय म्हणा किंवा आदेश म्हणा तो अत्यंत म्हणजे प्रसिद्ध असा आदेश आहे. एकादशी सर्वांनी प्रयत्न करून करा. आता माझ्या हातून होणारच नाही अशा अवस्थेमध्ये असाल तर तुम्ही सोडा, पण जोपर्यंत धडधाकट आहात तोपर्यंत मात्र भगवंताकरिता उपवास करणं काय अवघड आहे असं श्रीमदाचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि खरोखरच आपण फक्त उपवास म्हणून घाबरतो, पण जेव्हा आपण हा उपवास करायला सुरुवात करतो ना त्यानंतर ना आपल्याला तो उपवास करण्यात काहीतरी आनंद मिळतो. जेव्हा उपवास करून दुसऱ्या दिवशी आपण पारण करतो त्यावेळी जो आनंद आहे तो आनंद कुठल्याही शब्दामध्ये लिहिण्यासारखा नाही किंवा सांगण्यासारखा नाही. तो फक्त अनुभवैक वेद्य असा आनंद आहे. करून बघा सर्वांना हा आनंद अवश्य मिळेल. म्हणजे हीच खात्री म्हणू आपण अशी, आणि अनुभवलेला आहे तो. असं बरेचदा म्हटलं जातं एकादशीचं व्रत केल्याने बऱ्याच आजारांना मुक्ती मिळते. फास्टिंग जसं आता आजकाल निघालंय ना खूप डाएटमध्ये. आणि उपवासाच्या बद्दल बोलत असताना आपण ही जी पीठाधीश आहेत, मूळ पीठाधीश सध्याची मठाची आणि आदी परंपरा जी चालत आली त्यांच्या आहाराबद्दलही विविधता आहे असं मी ऐकलंय. ती तुळशीचे पानच फक्त खाल्ल्या जातात किंवा भाताचं तर आहे का असं की तुळसच खातात ते? नाही तसं म्हणजे नॉर्मल संन्यासी असेल तरीही नॉर्मल जेवण ते घेऊ शकतात. त्यांना आपल्यासारखं यथेच्छ जेवता येत नाही. त्यांच्या घासांवर म्हणजे आपण जो तोंडामध्ये घास टाकतो त्यांच्यावर नियंत्रण आहे. 8 ते 16 घास एवढंच त्यांचं जेवण आहे. आणि जास्त तिखट, जास्त आंबट, जास्त कुठल्याही प्रमाणात अतिरेक नको. स्वामीजींचं जे जेवण असतं ते अत्यंत म्हणजे ते जेवण आपण करायला घेतलं तर आपल्यालाच वैराग्य येईल अशा प्रकारचंच ते जेवतात. सगळ्या संन्यासांचं जेवण असंच असतं. खूप छान विचारलं तुम्ही. आपल्या ह्या उत्तरादी मठाच्या परंपरेमध्ये विद्याधीश तीर्थ म्हणून होऊन गेले. कर्मधर्म संयोगाने मला सांगायला आवडेल आज आपला पॉडकास्ट मराठीमध्ये चालू आहे. ते मराठी भाषिक होते. पांडुरंगी हे त्यांचं वंश. पुणतांबा जे आहे नाशिक जवळ जे पुणतांबा आहे त्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. असे विद्याधीश तीर्थ ते संन्यास घेतल्यानंतर त्यांनी काय केलं म्हणजे 8 दल तुळस एका दळात तुळशी बरोबर 1 घास खायचं. 8 घास खाल्लं बास. मीठ नाही, खारट नाही, तुरट नाही, कुठलेही वेगळे रस म्हणा कुठलेही त्यांच्या आहारात नव्हते. फक्त तुळस आणि तेही 8 घास. अजून एक सांगायला आवडेल विचित्र म्हणजे जेव्हा विद्याधीश तीर्थ स्वामीजींना त्यांची आई म्हणजे पोटात धारण केलं होतं त्यांना, ती गरोदर होती, गर्भिणी होती, त्यावेळी त्यांच्या आईला प्रायः गर्भिणींना काही काही असं खावं चान खावं असं वाटत असतं, पण विचित्र म्हणजे त्यांच्या आईला तुळशी बरोबर भात खावा मी अशी इच्छा व्हायची. सगळ्यांना हे विचित्र वाटायचं. पण जेव्हा विद्याधीश तीर्थ संन्यासी झाले त्यावेळी सगळ्यांना असे हे महानुभाव पोटात होते त्यामुळे त्यांच्या आईला अशी इच्छा झाली असं कळालं. हे सर्व काही त्यांच्या इतिहासामध्ये विद्याधीश विजय ह्या ग्रंथामध्ये उल्लेखलेलं आहे. विद्याधीश तीर्थांनी मात्र हे व्रत अत्यंत कठोरतेने पाळलेलं आहे. आपले अनेक संन्यासी जेवायला असे बसलेले असतात तेवढ्यात बाहेरच येतात. सगळ्यांना आश्चर्य काय होतं म्हणजे एवढं पोटभर जेवण करूनही आपल्याला सुस्ती येते, काम करायला उत्साह वाटत नाही, पण एवढंच जेवण 8 घास
त्याच्यातही काही जास्तीचं काही वेगळं नाही. आणि ते एकदाच फक्त. ते फक्त एकदाच, आणि एकदाच पाणी पितात. जेवायला जेव्हा बसतात तेव्हाच पाणी ग्रहण करतात. एवढ्यावरच स्वामीजी कधीही त्यांच्या मुखावर निस्तेजपणा नसतो किंवा दैहिक श्रम कमी नसतात. कुठेही गेलात पटापटा चालत जातात, येतात, सगळं करतात. आश्चर्य, दैवी शक्तीच दैवी आपण शक्ती. त्यांच्या मागे असं दिवसभरात म्हणू शकतो. एकदाच पाणी दिवसभरात एकदाच आणि पाणी. एकदाच मूल अद्भुतच रामचंद्राची आहे. पूजा केल्यानंतर तीर्थ घेऊन जेवतात, त्याच वेळी पाणी. दैवी शक्तीच आहे. खरोखर. कारण ते प्रचंड ऍक्टिव्ह असतात. सतत कार्य म्हणा, तुम्ही जसं म्हणालात प्रवासही करतात. ते फक्त अनेक वेळा मी विचार करतो, स्वामीजींचं जे व्यक्तित्व आहे, खरोखर बघायला गेलं तर एकेका कामाला एकेका स्वामींना ठेवायला पाहिजे. मुद्रा द्यायला एक स्वामी, पादपूजा करून घ्यायला एक स्वामी, मूल रामचंद्राची पूजा करायला एक स्वामीजी, हे वेदांत तत्वज्ञान यांचा पाठक प्रवचन करायला एक स्वामी. असं असेल तर हे बरोबर होईल. पण एकटे स्वामी एवढं सगळं करतात, हे खरोखर आश्चर्याचं. आणि आहार म्हणजे अगदी माफकच आहे. अद्भुत आणि ईश्वरीय शक्तीच म्हणू आपण त्याला. चमत्कारच आहे हा आत्ताच्याही युगामध्ये. एकदाच दिवसभरातनं पाणी नाही तर आपण पाहतो, आपल्याला असं आजकाल सांगितलं जातं दिवसभर पाणी पित राहा, इतके लिटर झाले पाहिजे वगैरे. आणि तरीही ते प्रचंड म्हणजे ऍक्टिव्ह. आणि मला असं वाटतं एवढ्या ह्या म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने ते चालतात, कधी आजारीही पडतच नसते. भगवंताचा परिपूर्ण अनुग्रह. अगदी खूप अद्भुत आणि चमत्कारिक असंच आहे. आणि जाज्वल्यच म्हणू आपण त्याला. उत्तरादी मठामध्ये गुरुशिष्य परंपरा ही त्याचा जोपास केला जातो. आणि त्यात लहान मुलं मला वाटतं 8व्या वर्षापासून येतात. आणि ह्या गुरुशिष्य परंपरेमध्ये ज्यावेळी तुम्ही ह्या मुलांना वेदाध्ययन शिकवता, तर आधुनिकतेचा कसा त्यात सांगड घातल्या जाते, ते अध्ययन आणि हे आधुनिक जगाचं. आता फार लांब जाण्यापेक्षा आमच्याच विद्यापीठात, म्हणजे इथे केवळे उत्तरादी मठामध्ये सत्यपराक्रम विद्यालय म्हणून आम्ही चालवतो. ह्या विद्यापीठामध्ये 2 मुलं आहेत आपल्याला सध्या. ह्या विद्यार्थ्यांना आम्ही जो आपला पारंपरिक अभ्यासक्रम आहे तो शिकवतो, त्याचबरोबर कम्प्युटर म्हणा, इंग्लिश म्हणा, बाहेरचं तत्वज्ञान, बाहेरचं ज्ञान म्हणा, ते सर्व काही देतो. म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही कडचं ज्ञान त्यांना देऊन एक आजच्या जगाला जसा व्यक्ती पाहिजे तसाही बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. हाच प्रयत्न उत्तरादी मठामध्ये सुद्धा सर्वत्र चाललेला आहे. म्हणजे मुलांचा फक्त आध्यात्मिक नाही तर सर्वांगीण विकास म्हणू शकतो विकास आपण, त्याप्रमाणे. आचार्य, तुम्ही खूप सुंदर अशी उत्तरादी मठाची माहिती देत आहात आणि त्यातही मध्व संप्रदायाची. तर आता इतकी मला उत्सुकता झाली आहे निर्माण. ह्या मठाच्या काही ऐतिहासिक नोंदी पण असतील, म्हणजे त्याला म्हणू आपण मुघल काळामध्ये सुद्धा हा जो पंथ होता आणि सगळ्याच हिंदू म्हणा सनातन पंथांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं त्यावेळी अवघड होतं. तर असे काही उल्लेख किंवा काही घटना कथा अशा आहेत की तो पंथ स्ट्रगल करत इथपर्यंत आलाय, असे काही नोंदी आहेत? रघुनाथ तीर्थ स्वामीजी म्हणून होते. त्या रघुनाथ तीर्थ स्वामीजींच्या काळामध्ये त्यांच्यावर एकाएकी परकीयांचं आक्रमण झालं त्या मठावर. म्हणजे आज आपण जो मठ बघत आहोत तो मठ आणि त्यावेळचा मठ ह्याच्यात थोडा फरक आहे. काय फरक आहे म्हणजे आज स्वामीजी किंवा त्यांचे शिष्य एवढेच प्रवास करत असतात. त्यावेळी तसं नव्हतं. स्वामीजी असायचे, त्यांचे शिष्य असायचे, त्यांच्याबरोबर गृहस्थ शिष्य असायचे, त्यांचा संपूर्ण परिवार असायचा. त्यांची पत्नी म्हणा, त्यांची मुलं बाळं म्हणा, हे सर्वजण असायचे. आणि अजून एक विचित्र म्हणजे त्यावेळच्या मठाला एक अशी जागा नव्हती, इथेच राहायला पाहिजे, इथूनच सगळं करायला पाहिजे, तसं नव्हतं. त्यामुळे कुठेही गेलात तर एक गावच येईल, एक गावच वसलंय असं वाटायचं. एवढा मोठा मठाचा परिवार होता, एवढा मोठा मठाचा परिवार होता. आजही मठ आलं तर एकदम आपल्याला भीती वाटते. म्हणजे भीती वाटते इन द सेन्स, एवढा कसं काय सांभाळतात स्वामीजी. 100 लोकां तरी त्यांच्या बरोबर असतात नित्य. असं असताना ते गाव वसलेलं होतं. तिथे मुघलांचं आक्रमण झालं आणि त्यांना काहीतरी कोणीतरी सांगितलं असेल किंवा त्यांना कल्पना होती की ह्या स्वामींकडे गेलो
तर त्यांच्या ज्या प्रतिमा आहेत तिकडे खूप सोनं दडलेलं आहे, ते सोनं घ्यायला पाहिजे, एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आणि ते स्वामीजींवर चाल करून आले. रघुनाथ तीर्थांबद्दल मी सांगतोय. तेव्हा काय झालं म्हणजे स्वामीजींनी पुढे मागं विचार न करता ते ज्या गावात होते तिकडे नदी होती, त्या नदीमध्ये ते स्वामीजी उतरले. महाप्रवाहिनी भीमा, त्यावेळी भीमा नदी दुथडी भरून वाहत होती, महापूर आला होता. त्या महापुराच्या भीमा नदीमध्ये रघुनाथ तीर्थ स्वामीजींनी त्या मूलरामाची पेटी जी होती ती आपल्याकडे घेऊन नदीमध्ये प्रवेश केला. पेटी घेऊन पोहणं तरी अशक्यच आहे. स्वामी विचित्र म्हणजे त्या काळच्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी नोंदी करून ठेवलेल्या आहेत. ज्याप्रमाणे भागवतामध्ये आपण श्रीकृष्णाला डोक्यावर घेऊन वसुदेव यमुना पार करून गेले असं ऐकतो, तसंच रघुनाथ तीर्थांच्या वेळी झालेलं आहे. ते पार करून चालत गेले, त्यानंतर जे आले हे चालत चालले आहेत म्हणून आपण पण जाऊ ह्या अभिप्रायाने अनेक जण त्यांच्यावर आक्रमण करून जे आले ते सर्वजण पाण्यामध्ये वाहून गेले. अशा प्रकारे हा एक उल्लेख आपण त्या काळामध्ये वाचतो. त्यानंतर सत्याभिनव तीर्थ म्हणून एक खूप मोठे स्वामीजी आपल्या पीठामध्ये परंपरेमध्ये होऊन गेले. त्यांच्या वेळी अशीच विचित्र घटना घडलेली आहे. ऐकून आपल्यासारख्यांचं तर पहिल्या वेळी विश्वास बसतच नाही, पण प्रत्यक्षदर्शींनी नोंदी करून ठेवले, एकाने नाही दोघांनी नाही, वेगळ्या वेगळ्या अनेक ग्रंथांमध्ये नोंदी मिळतात, त्यामुळे आपण ह्याचा स्वीकार करायला पाहिजे. सत्याभिनव तीर्थ स्वामीजी तेलुगू भाषिक प्रांतामध्ये, त्या आंध्र प्रदेश म्हणा किंवा मला गाव आठवत नाहीये, पण तेलुगू भाषा जिथे बोलली जायची तिकडे ते प्रवास करत होते. असेच आक्रमण करणारे लोक आले, स्वामीजींकडे आले. स्वामीजींकडे येऊन बघतायत तर काय, आम्हाला पेटी द्या, आम्हाला पेटी द्या विचारतायत. विचित्र म्हणजे स्वामीजी जिथे बसले तिथेच त्यांच्या बाजूला ते पेटी ठेवून बसले. रामदेवाची पेटी बाजूलाच आहे. स्वामीजींनी विचार केला, हे एवढं सगळं बघत असताना सुद्धा, पेटी माझ्या बाजूला असताना सुद्धा हे पेटी द्या म्हणतायत, म्हणजे प्रायः भगवंताच्या चमत्काराने अनुग्रहाने त्यांना दिसत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या गुरूंचं नामस्मरण करायला लागले. त्यांचे गुरु सत्यनाथ तीर्थ, श्री सत्यनाथ तीर्थ स्वामी श्रीपाद गुरुभ्यो नमः हा मंत्र जप त्यांनी सुरू केला. विचित्र म्हणजे हे बघून ते सर्वजण घाबरले. हातामधले भाले, तलवारी, कुऱ्हाडी तिथेच फेकून धावत गेले. त्यानंतर शिष्य आले, स्वामी हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे? ते एवढेच म्हणाले, आपले जे गुरुवर्य आहेत सत्यनाथ तीर्थ, त्यांचं नामस्मरण माझ्या ओठी होतं, ह्यामुळे हे शक्य झालेलं आहे. एवढी अपार गुरुभक्ती, दैवभक्ती आणि गुरुभक्ती ह्याचं एक मूर्तिमंत प्रतीक म्हणा किंवा अत्यंत घडलेले चमत्कार म्हणा, हे आपण त्यांच्या वेळी अनुभवू शकतो. अशा अनेक घटना आहेत. एक दोन घटना मी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. ह्याच्या सत्याभिनव तीर्थांच्या वेळी एक विचित्र घटना सुद्धा घडते. एका ठिकाणी गेलेले असतात, सर्व काही अनुकूल होतं, सर्व काही. त्यावेळी एकाएकी सर्व काही प्रतिकूल झालं. का झालं? सगळे विचारात पडले. त्यावेळी स्वामीजींनी एकच म्हटलं, बघा, सर्व काही अनुकूल झाल्यामुळे माझ्या तोंडातून गुरुस्मरण झालेलं नाहीये. गुरुस्मरण न झाल्यामुळे सर्व अनुकूलही प्रतिकूल झालं. त्याच वेळी त्यांनी गुरुपादुका मागवल्या. त्यांना प्रदक्षिणा घालून श्री सत्यनाथ तीर्थ स्वामी श्रीपाद गुरुभ्यो नमः असं म्हणून नमस्कार केला. ज्या ज्या गोष्टी प्रतिकूल झाल्या होत्या त्या सर्व गोष्टी अनुकूलही झाल्या. म्हणजे ह्याला अन्वय व्यतिरेक असं आपण म्हणतो. गुरुस्मरण जेव्हा जेव्हा केलेलं आहे तेव्हा संकटातून मुक्त झालेलो आहे. सगळं काही अनुकूल असताना गुरुस्मरण न केल्यामुळे सर्व काही प्रतिकूलही झाले. अशा प्रकारे अनेक दैवी घटना या आपल्या उत्तरादी मठाच्या परंपरामध्ये अनेक यतींबाबत अनुभवत. आणि मुख्य याचा आधार म्हणजे आता तुम्ही जे वर्णन करताय त्यावर गुरुभक्ती, गुरुनिष्ठा यावरच हा संप्रदाय उभारलेला आहे. गुरूंनाच महत्व आहे आणि गुरूंच्याच भोवती ही सगळी भक्ती म्हणा. जशी आधुनिक विज्ञानामध्ये सूर्य केंद्रस्थानी आहे, त्याच्या भोवती ग्रह फिरतात, तसंच गुरु केंद्रस्थानामध्ये आहेत, त्यांच्या भोवती आपण सर्व. आपल्या खरंच आहे, सनातन धर्मातच असं सांगितलेलं आहे
की गुरुविन कोण दिखाय बाट, म्हणजे गुरूंनी जर खरंय. वाट दाखवली तर अगदी ईश्वरही आपल्या खरंय. समक्षच आहे असं आपण म्हणू, समीप आहे. आणि खूप सुंदर आणि अद्भुत अशा लीला आहेत. म्हणजे गुरूंच्या तर आहेतच आहेत आणि शिष्यांना पण प्रचिती हाताळली आणि अजूनही येत आहे असंच आपण येतात म्हणू. खरंय. मूलरामांचा तुम्ही एवढा सुंदर उल्लेख केलात की म्हणजे यवन काळांपासून म्हणा किंवा मुघल काळापासून त्यांना असं वाटायचं त्यात हिरे माणिक जडवलेले आहेत. तर ह्या मूळ मूर्ती आता कुठे आहेत सध्या? या मूलमूर्ती आजही हम्म, परमपूज्य श्री श्री सत्यात्म तीर्थ स्वामीजी जे आहेत हम्म. त्यांच्या हातून नित्य पूजले जातात. स्वामीजी जिथे असतात तिथे मूलराम त्यांच्या असतातच सोबतच असतात. असतातच. मूलरामाची पूजा एकही दिवस ते चुकवत नाहीत. किती दैव मनुष्य देह आहे, पंचभौतिक देह आहे म्हटल्यावर कधी कधी त्यांना ताप येणे इत्यादी होते, पण त्याही अवस्थेमध्ये ते एक क्षणही पूजा चुकवत नाही. आपल्यासारख्यांना थोडं सर्दी झाली तर पूजा वगैरे चुकवण्यात कल असतो, बरोबर. पण 104 डिग्री 105 डिग्री कधी कधी ताप असताना सुद्धा तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच निष्ठेने पूजा केलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. म्हणजे पूजा करताना असं वाटतं की स्वामीजींना काय ताप आहे का नाही, पण तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच निष्ठेने स्वामीजी करतात. खरंच अद्भुत असं आहे. अद्भुतच आहे. तुम्ही जो आता जो लावला आहे टिळा, तर हा मध्व संप्रदायाचं प्रतीक असं पाहतो आणि मधला जो असतो तो अगदी विठ्ठलाचा जसा असतो, आपण बुक्का म्हणू तो असतो, तर तसाच वाटतो वैष्णव संप्रदायातलाच. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? काय विशिष्ट आहे? सांगायला आवडेल म्हणजे मला. पंढरपूरच्या विठ्ठलाचाही याच प्रकारचा असं आहे, याच होय. प्रकार. सांगायला आवडेल मला. कृष्णामृत महार्णव या ग्रंथामध्ये श्रीमदाचार्य एक श्लोक सांगतात. विष्णो रंगार शेषेण योंगानी परिमार्जयेत. अंगारा म्हणजे जो निखारा असतो, त्या निखाऱ्यावर एक धूपाचं द्रव्य टाकून भगवंताला धूपारती केली जाते. भगवंताला धूपारती केल्यानंतर जो अंगारा राहतो त्याला विष्णूचा अंगारा शेष म्हणतात. हा अंगारा शेष जो स्वतःच्या देहाला लावून घेतो त्याला दुरिता आणि विनश्यंती व्याधयो यांती खंडशः, त्याचे सर्व पाप निघून जातात, त्याच्या व्याधी निघून जातात असं सांगतात. त्यामुळे हा जो अंगारा आहे तो आपण लावलेला असतो. अजून एक ह्याच्यामध्ये प्रतीक आहे. आपण लक्ष दिलं तर एक मध्ये संपूर्ण रेघ आहे आणि एक टिळा आहे. हे विष्णूच्या गदेचं प्रतीक आहे. गदा विष्णूची जी गदा आहे त्या गदेच्या प्रतीकाप्रमाणे हा गंध लावलेला जातो. त्वयोपभुक्त स्रगंध वासोलंकार चर्चिताः उच्छिष्ट भोजिनो दासाः तव मायाम जयेमी. आपण संसारामध्ये आहोत, भगवंताच्या इच्छेनेच आहोत. हा भगवंत जेव्हा आपल्याला मोचन करण्याची इच्छा करेल तेव्हा आपण मुक्त होऊ. ह्यासाठी भगवंताचं जे जे वापरलेलं आहे ते सर्व आपण जेव्हा घेऊ तेव्हा आपला उद्धार होऊ, हा ह्याच्या मागची भावना आहे. भगवंताला गंध चढवलेला असतो, तो गंध आपण लावणे म्हणजे स्वतःच्या देहाचा अलंकार म्हणून गंध लावणे असं नाहीये, तर त्वयोपभुक्त तू घेतलेला आहेस. आपण अनेककडे बघत असतो, अनेक लोक त्यांचं शर्ट म्हणा किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू मिरवत असतात. ही ह्यांनी वापरली, ही त्यांनी वापरली असं दाखवत असतात. असंच आपण ज्या भगवंतामुळे आहोत त्या भगवंताने वापरलेलं आपण वापरणं ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे, अशी एक भावना, शुद्ध अशी भावना प्रतीक तुम्ही जसं म्हणाल. आणि ही नवीनच माहिती आपल्या पॉडकास्टमधून प्रेक्षकांना कळली असेल. विठ्ठलाचा जे आहे टिळा लावला जातो तो, आणि हा मध्व संप्रदायाचा मधला जो आहे तो म्हणजे विष्णूंची गदा असं म्हणून ते प्रतीक आहे. आणि हे आम्हाला अगदी नवीन आहे. मध्य संप्रदायामध्ये तर गदा आणि नाही सेम तसंच आहे विठ्ठलाचंही. कारण वैष्णव संप्रदायाचे तुम्ही पाहताल तर सगळे जे गंध लावण्याची पद्धत थोडं बहुत तरी सारखंच आहे. किती मस्त आणि अद्भुत आहे अगदी. खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी दीक्षा घेण्यापासून असो, आहाराच्या बाबतीत, उपासापासून, त्या विद्याध्ययनापासून ते अगदी गंध टिळा लावण्यापासून प्रत्येक ह्याच्यात एक शास्त्र आहे आणि तेही वैज्ञानिक दृष्ट्या आपण काय म्हणू विज्ञानाच्या जवळ आहे.
तर खूप सुंदर आणि एक माहितीचा खजिनाच तुम्ही उलगडत आमच्या प्रेक्षकांसाठी. मध्व संप्रदाय म्हणजे काय आहे हे आता प्रेक्षकांना म्हणजे कळून चुकलंच असेल की किती सुंदर आणि विविधता आहे ह्यामध्ये. मध्व संप्रदायामध्ये जे उत्तरादी मठ आता चलित आहे त्याचा एक पुरस्कारही असतो. उत्तरादी मठ पुरस्कार असं म्हणतात. तर तो कोणाला दिला जातो? उत्तरादी मठाचे जे स्वामीजी आहेत आपले सत्यात्म तीर्थ स्वामीजी, ते अनेक पुरस्कार देतात आणि त्यापैकी जे ज्येष्ठ विद्वान आहेत, ज्यांनी समाजासाठी खूप काही केलेलं आहे, अशा व्यक्तींना निवडून निवडून स्वामीजी हे अनेक पुरस्कार देत असतात. त्याचबरोबर अनेक युव विद्वानांना सुद्धा पुरस्कार देत असतात. म्हणजे अनेक युव विद्वान बाहेरचं जे जग आहे, जिथे पैशाचं प्रलोभन आहे, ते सर्व काही सोडून शुद्ध वैदिक मार्गामध्ये राहून तत्वज्ञानाचा प्रसार करणे, अध्ययन करणे हे करत असतात. ग्रंथलेखन करणे, ह्या सर्वांनाही स्वामीजी अनेक पुरस्कार देत असतात, अनेक देतात. म्हणजे या कार्यामध्ये ज्यांनी वाहून घेतले स्वतःला. ध्यानप्रमोद प्रशस्ती ही उत्तरादी मठाची एक गौरव, अत्यंत गौरवास्पद अशी प्रशस्ती आहे. ही प्रशस्ती स्वामीजी अत्यंत योग्य व्यक्तींना स्वतः पारखून देत असतात. तुम्ही ह्या संप्रदायात आहात आणि तुम्ही एक सुंदर उदाहरण दिलं आता की ही जी गुरु परंपरा आहे फक्त संन्यस्त ब्रह्मचारी लोकांनाच नाही आहे ती, तर जे गृहस्थी आहेत ते पण एक एक आश्रम पार करत हा मार्ग अनुसरू शकतात किंवा या पदाला येऊ शकतात. तर आता तुम्ही एक सुंदर असं मार्गदर्शन करूच शकता. संसारात राहूनही अध्यात्म कसं जवळ करायचं किंवा अध्यात्मात आपली रुची कशी लागावी? नक्कीच. ह्या प्रश्नाचंही उत्तर मी देईन. ह्या आधी मागचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर थोडं कंटिन्यू करून तुमच्या प्रश्नाकडे मी वळेन. आपण विचारलं पुरस्कार. आपले जे स्वामीजी आहेत त्यांनी ह्या आपल्या ग्रंथांचं संवर्धन व्हावं ह्या अभिप्रायाने त्या त्या ग्रंथांच्या विशेष परीक्षेला विशेष असा बहुमान देतात ते. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे श्रीमन न्यायसुधा हा जो ग्रंथ आहे माध्व संप्रदायामध्ये, तो शेवटचा मानला जातो. त्याच्यानंतरही त्याच्यामध्ये अध्ययन करणं आहेच, तरीही तो एक माइलस्टोन म्हणा त्या प्रकारचा आहे. त्या ग्रंथाचं जर विशेष अध्ययन विद्यार्थ्याने केलं आणि संपूर्ण त्याची परीक्षा दिली तर स्वामीजी त्या ग्रंथाच्या परीक्षेनंतर त्या विद्यार्थ्याला त्याच्या जीवनासाठी 4 लाख रुपयाचं बहुमान देतात. आजपर्यंत एक 50 लोकांना तरी स्वामीजींनी तो बहुमान दिलेला असेल. आणि चैत्र महिन्यामध्ये स्वामीजी फार मोठी परीक्षा चालवतात. फार मोठी परीक्षा, न्याय, व्याकरण, सर्व द्वैत वेदांत, अद्वैत वेदांत, वेद मुखोद्गत परीक्षा, ज्या ज्या आपल्या सनातन परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षकांना, परीक्षार्थींना बोलवून खूप मोठा अशी क्रांती स्वामीजी घडवून आणत आहेत. हा एक विषय झाला. आता ह्याच्याकडे बोलूयात संसारामध्ये राहून अध्यात्माची गोडी कशी लागावी किंवा अध्यात्म आपल्या जवळचा कसा वाटतं. नक्की. ह्या प्रश्नाच्या उत्तराकरिता आपण परत श्रीमदाचार्यांना शरण जाऊयात. श्रीमदाचार्यांनी सांगितलंय अध्यात्म आणि संसार जो आहे तो अत्यंत वेगळा आहे असं तुम्ही मानू नका. खूप वेगळा आहे, मी एक काम करत आहे ते सोडलं तरच मला अध्यात्माकडे जाता येईल असं तुम्ही मानू नका म्हणतात श्रीमदाचार्य. श्रीमदाचार्य सांगतात तुम्ही जे करत आहात, तुम्हाला जे कर्तव्य, तुमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करत असताना ते कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे करा. ते कर्तव्य करत असताना हे कर्तव्य कर्म म्हणजे भगवंताची पूजा आहे ह्या अनुसंधानाने करा. आणि ह्या कर्तव्य कर्मापासून लौकिक काही फलापेक्षा न ठेवता ह्या कर्माने भगवंत माझ्यावर सुप्रीत होवो एवढंच जर तुम्ही ठेवलं तर तुमचा अध्यात्म ह्याच्यातून संपन्न झाला. फॉर एक्झाम्पल एक लहान बाळ आहे, त्या लहान बाळाची काळजी घेणं हे त्याच्या आईचं कर्तव्य. हे काम तिने अत्यंत प्रेमाने, भक्तीने, श्रद्धेने केलं तर हाच अध्यात्म झाला. गुरूंना त्या स्वतःच्या शिष्याला पाठ सांगणं, त्याला अत्युत्तम बनवणं हे त्याचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य करत असताना मागे जी भावना मी 3-4 गोष्टी सांगितल्या
त्या दृष्टिकोनातून हे कर्म आपण करत गेलो तर तो अध्यात्म झाला. एखादा व्यक्ती लहान काम करत असेल समाजाच्या दृष्टीने, पण तेच लहान काम तर ज्याने ते प्रामाणिकपणे केलं तर त्या कामातूनही तो भगवंताला प्राप्त करू शकतो. याचा अर्थ एखादा चप्पल शिवणारा व्यक्ती असेल, म्हणजे लोकदृष्टीने लहान, ते लहान काम आहेत असं मला म्हणायचं नाही, अजिबात नाहीच आहेत. स्वच्छता करणे असो, कुठलीही कामं ह्या अनुसंधानातून केली तर नक्की तो भगवंताला प्राप्त होतो. म्हणजे फक्त फक्त सर्व काही सोडून संन्यासी होऊन देवाची आराधना करत बसणे हाच एक अध्यात्म आहे असं श्रीमदाचार्यांनी सांगितलेलं नाही. श्रीकृष्णाने पण हेच सांगितले, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिम लभते नरः. ती जी स्वे कर्म आहेत, शास्त्राने आपल्याला आपापल्याला जी जी कामं घालून दिलेली आहेत ती कामं करताना एवढं मात्र आपण निश्चित लक्षात ठेवायला पाहिजे, हे काम म्हणजे भगवंताची पूजा आहे. ह्या भगवत अनुसंधानाने ते काम केलं तर तो अध्यात्म होतो. म्हणजे अध्यात्म आपल्याला अनेकदा वाटत असतं अध्यात्म खूप वेगळं आहे, रोजच्या जीवनापासून खूप वेगळं आहे, असं नाही. मी फॉर एक्झाम्पल सांगत असतो, एका व्यक्तीकडे लाच देण्याकरिता आला, त्याने अत्यंत प्रामाणिकपणे ती लाच नाकारली, हे त्याचं अध्यात्म झालं. एखादा विद्यार्थ्याला परीक्षा लिहित असताना एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, एखादा कॉपी देण्यास सिद्ध असेल, पण प्रामाणिकपणे त्याने ती कॉपी नाकारली, हे त्याचं अध्यात्म. असं अध्यात्म श्रीमदाचार्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये, संपूर्ण आपलं जीवन अध्यात्ममय कसं होईल आणि ते सोप्या पद्धतीने कसं होईल हे खूप छानपणे सांगितलेलं आहे. खूप सुंदर आहे. हे वेगळं काही करायला नको, अगदी अवडंबर वाटतं आपल्याला अध्यात्म म्हणा, धर्म म्हणजे अगदी तुम्ही आहेत जे काम तुम्हाला दिलंय भगवंतानी लावून, त्या कामातूनच तुम्ही अध्यात्माच्या जवळ जाऊ शकता. आणि मग याची फलिती म्हणजे फलश्रुती असं म्हणू आपण थोडक्यात, सुखी येतो घरा नारायण. अगदी खूप सुंदर. म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, तर तुम्हाला जे मिळालं आहे कर्तव्य, म्हणजे तुम्ही संसारी गृहस्थी असा, नाही तर विद्यार्थी दशेत असा, नाही तर वानप्रस्थी असा, जे तुम्हाला कार्य दिले ते करायचं आणि भगवंताचं स्मरण त्यात फक्त ठेवायचं, म्हणजेच अध्यात्म. किती सुंदर आहे आणि अद्भुत. आणि अगदी काही क्षणात याची व्याख्या झाली आहे, एवढं मोठं आहे हे शास्त्र. आणि खरंच खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि तुम्ही सगळे विचार म्हणू आणि जे आत्ता चालू आहेत तुमच्या प्रथा म्हणून, सगळे मध्वाचार्यांना प्रमाण ठेवूनच करत आहात. आणि त्या काळामध्ये एवढं सुंदर 11व्या शतकामध्ये 13व्या शतकात, म्हणजे हे अद्भुतच होतं. आणि मला असं वाटतं ज्ञानेश्वर माऊलींनी जो अवतार घेतला त्याच्या आधीचा आहे का नंतरचा हा संप्रदाय? प्राय 11व्या शतकात काहीतरी ज्ञानेश्वर माऊली होऊन गेल्या, त्यामुळे जास्त अंतर नाही आहे, 100-150 वर्ष त्याच्याच समकालीन म्हणून असं आपण म्हणू शकतो. अगदी खूप सुंदर, अद्भुत आहे. आणि आपला सनातन धर्म किती हा मोठा आणि विशाल आहे हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं आहेच आहे, भावार्थ दीपिका ज्याला आपण म्हणतोय, पुन्हा मध्वाचार्यांचे विविध ग्रंथ आहेत, भागवत आहेत, आणि या सगळ्यांचा समन्वय ज्याला म्हणू किंवा सार, हे प्रत्येक धर्मात त्या त्या पद्धतीने दिलंय की आपला आत्मा आणि गाभा तोच आहे, कुठलाही पंथ असो. खूपच सुंदर. अगदी अध्यात्मात, संसारात राहून अध्यात्म कसं करायचं हे तर तुम्ही खूप सुंदर सांगितलंय. पण आता आपण ही चर्चा करत असताना आपल्या पॉडकास्टच्या म्हणजे चर्चेच्या शेवटाकडे येतोय. कारण समग्र असा मध्व संप्रदाय हा पंथ आचार्यजींनी उलगडून सांगितलाय. आणि त्याच्या आजपर्यंतच्या ज्या काही गोष्टी होत्या, काही मीच होत्या म्हणा, किंवा काही अद्भुत रोचक गोष्टी आम्हाला आणि प्रेक्षकांना तुमच्याकडनं जाणून घ्यायला मिळाल्या. जे विद्यार्थी तुमच्याकडे येतात, तुम्ही जास्त आता छोट्या लहान मुलांना शिकवता, तरुण मुलांनाही शिकवता, हे संसारी लोकांसाठी सांगितलं. पण जे विद्यार्थी आहे, आजची तरुण पिढी आहे, तर आमच्या मनसोक्त गप्पांच्या प्रेक्षकांना तुम्ही असा काय सल्ला द्याल मुलाचा? विद्यार्थी वर्ग तर आहेच आहे, तुम्ही शिक्षक आहात, आचार्य आहात त्यांचे म्हणून, आणि आम्ही संसारी लोकही जे आहोत, त्यांना असं काय सल्ला द्याल की ह्या मार्गाने तुम्ही जाल तर मनशांती ही लाभेल? कारण मनशांती आज फार दुरापस्त झाली. पहा, आपल्याला ह्या तुम्ही उल्लेख केलात, फार बरं झालं.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हं, अनेक प्रकारचे ताण तणाव प्रत्येक व्यक्तीला आहे. ह्यामधून मुक्तता म्हणजे त्याचा मार्ग भगवंत. हं, कसं? एखादी मुलगी असेल किंवा एखादा लहान मुलगा असेल हं, किंवा आपणही असू, आजही आपण आपल्याला दुःख झालं तर काय करतो? आईच्या कुशीत शिरतो. आईच्या कुशीत शिरलं, बाबांजवळ गेलं तर आपल्याला एक अनोखा जगत विलक्षण असा आनंद मिळतो, एक समाधान, समाधान मिळतं. एवढंच नाही तर एक पाठबळ मिळतं, सुरक्षितता. सुरक्षितता मिळते. बरोबर. तसं देवाला आपण पाहिलं पाहिजे. हं, आपल्याला समस्या आहेत, सगळं आहे. हं, पण आपण जेव्हा भगवंताकडे जाऊ, हं, भगवंता तूच माझा सर्वस्व आहे ह्या हं, अभिप्रायाने, हं, फक्त तोंडी म्हणून नाही, मानसिकही आपण जेव्हा भगवंताकडे जाऊ हं, तेव्हा आपल्याला नक्की एक सुरक्षितता, एक आत्मविश्वास सगळं काही हं, मिळेल. मी नेहमी एक सांगत असतो, संकटात असो हं, त्यावेळी भगवंताला मानलं तर काय होईल? हं, काय होईल म्हणजे जास्तीत जास्त दोन गोष्टी घडतील. एक तर भगवंत स्वतःचा हात देऊन, हं, आपल्या हाताला हात धरून आपल्याला वर तरी उचलेल. हं. नाही, भगवंताने आपल्या समोर त्याचा हात दिला नाही तर काय करेल म्हणजे आपले जे पंख आहेत हं. त्या पंखांना प्रचंड अशी शक्ती देऊन हं. आपल्यालाच उडायला वर येईल असंही करेल भगवंत. त्यामुळे भगवंताला मानणं जे आहे, हं, मानणं जे आहे ते आपल्याला सर्व संकटांपासून मुक्त करणारं आहे, हं. नक्कीच आहे. ह्याचा अर्थ भगवंताला मानणं म्हणजे स्वतःचा प्रयत्न लांब ठेवणं असा नाही आहे. असं. स्वतःचा प्रयत्न करत भगवंताला मानणं हे जे आहे ते यशाचं गमक आहे असं आपण म्हणू शकतो. हेही श्रीमदाचार्यांनीच सांगितलेलं आहे. हं, कुठल्याही कामामध्ये यश मिळायला एकूण 3 गोष्टी लागतील असं श्रीमदाचार्य हं. सांगतात. आपलं पूर्व सुकृत असायला हं. पाहिजे. दुसरं म्हणजे भगवंताचा अनुग्रह असायला पाहिजे. तिसरं म्हणजे आपल्या हातात जे आहे हं. ते म्हणजे आजचा प्रयत्न. आजचा प्रयत्न, पूर्व सुकृत, भगवत अनुग्रह. हं. या तिघांनी ह्यांचा समतोल झाला तर मनुष्याला उत्तम अशी यशाची प्राप्ती होईल, यात संदेह नाही. भगवंताला माना. अजून एक सांगायला मला आवडेल, हं, जे प्राचीन आहे ते सर्व काही हं, एकदम वेस्ट आहे असं कृपया मानू नका. हं. जे प्राचीन आहे ते अत्यंत उत्तम आहे. आपण त्याच्यामधील सारभाग शोधायचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. अजून एक मला सांगायला आवडेल, बॉलिवूड जे करेल किंवा हॉलिवूड जे करेल तेच आदर्श आहे हे मानणं जेव्हा आपण सोडू बरोबर. तेव्हा आपला आपली प्रगती म्हणा, आपलं समाधान म्हणा, हं. सगळं लाभेल यामध्ये अजिबात संदेह नाही. प्रयत्नवादाची कास धरायची आणि वर्तमानात राहायचं. नक्की. हाच संदेश आपण म्हणू. खूप सुंदर अगदी. आचार्यजी तुम्ही मनसोक्त गप्पामध्ये आलात. एवढं सुंदर आपण मध्वाचार्यांचं, संप्रदायाचं वर्णन केलंत. आचार्यांबद्दल सांगितलंत, गुरुपरंपरेबद्दल. त्यासाठी प्रेक्षकांकडून आणि माझ्याकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. मलाही खूप आनंद वाटला. आपण छान प्रश्न विचारलेत. मलाही 1-2 मी जे थोडंफार जाणून आहे ते आपल्याबरोबर शेअर करायला मिळालं. आपल्या व्ह्युअर्सला 1-2 शब्द माझ्याकडून ऐकायला मिळाले. त्यामुळे मलाही खूप आनंद वाटला. आपलेही धन्यवाद. धन्यवाद.